इतक्या गरिबीतून तो वर आलाय आणि मेहनत करून त्यांनी ते मिळवलं. म्हणजे आणि अजूनही आता पुढच्या ज्या लिस्ट लागतील त्याच्यात 2-3 जण VMS ला डेंटल याला लागतील असे अपेक्षा आहे. उत्कृष्ट काम करते. समीक्षाच्या म्हणजे माझ्या पत्नीच्या तिच्या मार्गदर्शनामध्ये 4-5 जणांची टीम आहे जी त्या मुलांना शिकवते. काही ऑनलाईन सेशन पण आपण त्यांचा पण फायदा करून घेतो. जास्तीत जास्त प्रयत्न आपण करतो आहोत की मुलांनी तिथून डॉक्टर व्हावं. काही मुली नर्सिंगला पण लागल्या, यावर्षी नर्सिंग पण त्या करतील, BSc नर्सिंग पण होतील. तर तो एक प्रयत्न आमचा यशस्वी होतोय त्या दुर्गम भागामध्ये. कारण आजही काम करताना तिथे चांगल्या स्टाफची वानवा आहे. कोणी चांगला स्टाफ तिथे कमी पगारात द्यायला तयार नाही. त्यामुळे थोडीशी आमची अडचण होते. जेव्हा पहिलीमध्ये मूल शाळेमध्ये येतं तेव्हा त्याला अननसाचा जेव्हा सांगितलं तर अननस कधी आयुष्यात बघितलं नाही. A फॉर ॲपल काय शिकवणार तुम्ही त्याला? हे नाही शिकवू शकत आपण त्याला. मी तो विचित्र बघतो आपल्याकडे. तुम्ही नेगल पुस्तक जर वाचलं असेल तर नेगल म्हणजे माडिया भाषेमध्ये नेगल म्हणजे बिबट्या मराठीमध्ये, म्हणून त्याला नेगल असं नाव दिलंय पुस्तकाला. आणि मग मुलांना शिकवताना अशा गोष्टींचा आम्ही फायदा करून घेतला. जसं की मोराचं चित्र काढलंय, फोटो काढलाय. मोराच्या बाजूला आपण मराठीमध्ये मोर लिहिला, त्याच्या बाजूला इंग्लिशमध्ये पीकॉक लिहिला आणि मग माडिया भाषेमध्ये त्याला मल्लू म्हणतात, किंवा मल्लू म्हणतात. तर मग मल्लू लिहिला. मग तो मुलगा रेकग्नाइज करतो. जेव्हा आपण त्याला पहिलीला शिकवतो तेव्हा ते चित्र बघून तो वाचतो. मग मल्लू कसं लिहायचं ते त्याला दाखवलं जातं. मग तो शिकतो. मग मोर कसा लिहायचा ते शिकवलं जातं, किंवा मग पीकॉक कसं लिहायचं त्याच्यातून ABCD किंवा आई हे सगळं शिकवण्यासाठी असे 4 वेगळ्या प्रकारचे चार्ट तिथल्या शिक्षकांनी समीक्षाच्या मार्गदर्शनात बनवून घेतले आहेत. मग त्यांच्या काही वेगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी पण सचित्र रूपामध्ये, आणि मग त्याच्या बाजूला ती गोष्ट लिहून घेतली आणि मग ती गोष्ट, ते चित्र बघून ती गोष्ट तो वाचतो. मग सोपं कशाला, आपल्याला काय शिकवायचं शेवटी त्याला A शिकवायचं आहे किंवा ABCD शिकवायचं आहे. कारण पुढचा पोर्शन सगळा त्याला त्याच्या भाषेमध्ये लिपी नसल्यामुळे याच भाषेमध्ये आपल्याला शिकवावं लागणार आहे. म्हणून मग हे चार्ट बनवले. चार्टच्या माध्यमातून एकदा त्याला 3 महिन्यामध्ये थोडंफार यायला लागल्यावर मग रेग्युलर आपला स्टेट बोर्डाचा जो सिलेबस आहे तो शिकवायला सुरुवात केली जाते. अशा पद्धतीने मध्ये मुलं पुढे जातात. पण पहिले 3 महिने त्याच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतात. कारण वयाच्या 6व्या वर्षापर्यंत ते मूल जेव्हा घरी असतं तेव्हा त्यांनी कुठलेही आकडे बघितले नसतात, कुठलेही गणित त्यांनी बघितलं नसतं, कुठलेही वर्तमानपत्र त्यांनी आयुष्यात कधी बघितलं नसतं. कारण इतक्या दुर्गम भागामध्ये ती मुलं राहतात. प्राथमिकता आम्ही अशाच मुलांना देतो की ज्या गावामध्ये अजून शिक्षण पोहोचलं नाही, ज्या गावामधली मुलं अजून 10वी पास झालेली नाही, तिथल्या गावातल्या मुलांना पहिले ऍडमिशन द्यायचे आपल्या शाळेमध्ये. कारण आज शाळेचा पसारा एवढा मोठा झालेला आहे आणि अवेअरनेस खूप झालाय. कारण मुलं डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत. आता एक मुलगा आपला IIT पास आउट झाला ग्वाल्हेरवरून. वेगवेगळ्या फील्डमध्ये ही मुलं जात आहेत आणि त्यांना एक समाजामध्ये स्थान निर्माण झालंय. त्यामुळे पालकांना वाटायला लागलं की यांची मुलं, बाजूच्याची मुलं शिकली, ती मोठी झाली, त्यांना समाजात एक मान्यता मिळाली, आपण पण आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. तो अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. आपल्याकडे सीट्स लिमिटेड आहेत. आपण दरवर्षी नवीन 50 मुलं घेऊ शकतो, कारण 50ची 12वीची बॅच बाहेर पडते. तेवढ्याच जागा रिक्त होतात आणि ऍडमिशनला येणाऱ्या मुलांची संख्या 200 ते 250 असते आणि त्याच्यातले 50 निवडून आपल्याला घ्यावे लागतात. इंटरव्ह्यू तर घेऊन काही उपयोग नाही, कारण काही सगळे सारखेच आहेत. पालकांचे इंटरव्ह्यूने उपयोग नाही. तर मग काय क्रायटेरिया ठेवायला पाहिजे, कशा प्रकारे आपण ऍडमिशन करायची. पहिल्या दिवशी 1 मेला आपले ऍडमिशनची प्रोसिजर सुरू होते. पालक मुलांना घेऊन येतात, आपण त्यांचा सगळा डॉक्युमेंट्स घेऊन टाकतो आणि बघतो की त्याचा भाऊ किंवा बहीण आपल्या शाळेत शिकताय का, तर मग त्याला नाही घ्यायचं. एक जण जरी शिकत असेल तर त्याला नाही घ्यायचं. दुसरं कुठल्या गावातली किती मुलं आहेत ते बघायचे. मग नंतर तिसरा क्रायटेरिया आहे की जास्तीत जास्त लांबची मुलं शोधून काढायची की त्यांना आपण पहिले प्राथमिकता देऊया. असे 3-4 प्रकार आणि नंतर मग 50% मुलं आणि 50% मुली असे ऍडमिशन आपण करतो. अशा प्रकारे ती पद्धत आपण ठेवलेली आहे. तर नेलगुंड्याची शाळा ही डे स्कूल आहे आणि लोकबिरादरीची शाळा जी आहे ती निवासी शाळा आहे. ती 1ली ते 12वी आहे. 600 मुलं तिथे राहतात, त्याच्यात अर्ध्या मुली आहेत. अशा पद्धतीचं आपलं काम तिथे चालतं. दवाखाना आहे आपला, सर्वोपचार दवाखाना आहे. सगळ्या प्रकारच्या व्याधींवर उपचार केले जातात.
जे आपल्याकडे उपचार होऊ शकत नाही, जसे कॅन्सरची ट्रीटमेंट असेल त्यासाठी मग नागपूरला वगैरे आपण रेफर करतो, तेव्हा आपलीच गाडी देऊन त्याला नागपूरला तिथे ऍडमिट करतो. आता नागपूरला एम्स झाल्यामुळे जास्त फायदा होतोय पेशंट लोकांना. अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. तलावाचं काम त्यांनी सांगितलं, तलावाचं काम मग मी 2016ला सुरू केलं. एका गावापासून सुरुवात झाली, मग अनेक गावातले लोक आपल्याला अप्रोच झाले की तुम्ही आमच्या गावामध्ये पण तळं करून द्या. आपण हे सार्वजनिक पूर्ण गावासाठी म्हणून काम करतो, एका इंडिव्हिज्युअल माणसासाठी शेतकऱ्यासाठी तळं करत नाही, गावासाठी मिळून एक मोठं तळं त्यांना करून देतो. साधारण 30 तळे आपण आतापर्यंत त्या भागामध्ये केली आहे आणि त्याचा फायदा साधारण एक 3 ते 4 लाख रुपये एक गाव मत्स्यशेती करून त्याच्यातून उत्पन्न काढतं. अशा पद्धतीचं काम आपण गेली 8-10 वर्ष तलावाच्या निमित्ताने करतो आहोत. तुम्ही सगळे इथे आलात, मला खूप आनंद झाला या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. परत एकदा हेमलकसाला यायचं ओपन निमंत्रण आहे, बरेच जण आले आहे त्याच्यात आणि नक्की या, एकदा बघा, जाणून घ्या. आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ सगळे प्रकल्प त्या भागातले एकदा आले की सगळं ताडोबा पण करून घ्या. सगळंच एकदा बघून घ्या, कारण इतकं लांब आहे ते इथून. मी आता येताना एकटाच आलो, गाडी चालवत आलो, बघत बघत सगळं किती वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही एकदा या नक्की, सगळ्यांना निमंत्रण देतो. तुम्ही इथे आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मला इथे इन्स्पायर टाईप दरवर्षी मलाच का बोलवतो मला समजत नाही, पण मला इथे येण्याचा जो आनंद आहे खूप मोठा आनंद आहे. त्यांचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद अनिकेत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीला आले आहेत, त्यांच्या आवाजाने आपल्या सकाळी एक नवचैतन्य निर्माण होतं. गर्दीमध्ये असलो आणि आपण त्यांना ऐकत असलो तर एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतो. ज्यांच्या गुड मॉर्निंग या आवाजाने बिग FM आपल्याला आपला आपलासा वाटू लागतो. ते फक्त एंटरटेनच्या क्षेत्रामध्ये नाही मोडत, तर अगदी घरी काम करणाऱ्या गृहिणींपासून ऑफिसच्या केबिन मध्ये बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत मनापासून ते कनेक्ट होत असतात. कॉलेज मधल्या स्पर्धांच्या विनर्स पासून ते सामाजिक काम करणाऱ्या तरुणांपर्यंत ते एक सेन्सेशन बनलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या शब्दांनी, शैलीने, जिवंत सकारात्मक विचारांनी रेडिओ पलीकडे सामाजिक विचारसरणीतही स्वतःचं त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर मोकळेपणाने त्यांनी संवाद साधलेला आहे. अशा आपल्या RJ संग्राम यांचं मी मनापूर्वक स्वागत करते आणि मी गणेश सरांना विनंती करते की त्यांचं स्वागत करावं. मी त्यांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. मी म्हटलं जिंदाबाद साथियो, मच बेटर. मला गणेश असं म्हटला की हॅबिट्स ना, तुम्हाला एक मेसेज पाठवलं की हॅबिट्स, स्मॉल हॅबिट्स वरती बोल, बिग इम्पॅक्ट वरती बोल वगैरे. तर मी पर्सनल ऍडवाइस देणं बंद केलंय. मी त्यातली 2 गोष्टी मी खूप कटाक्षानं पाळतो. ते म्हणजे वयवर्ष 6च्या खाली आणि वयवर्ष 60च्या वर च्या लोकांची वाद घालायला जात नाही. एक पॉइंट नसतो युजली. आणि दुसरं म्हणजे मी पर्सनल ऍडवाइस अजिबात कोणाला देत नाही. तुमच्या हॅबिट्स काय असाव्यात. अर्थात जिथे आता ज्या महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त सात्विक स्वातंत्र्य दिन साजरा व्हावा, म्हणजे व्हेजिटेरियन खाल्लं जावं वगैरे असे काही काही निघालेले, तिथे काय उद्या होईल काही सांगता येत नाही. पण गेले काही वर्ष जोगसपाट मी समाज म्हणून किंवा शहर म्हणून आपल्या हॅबिट्स काय असाव्यात यावर खूप रिसर्च करतोय, यावर खूप चिंतन वगैरे असं म्हणतात ना. पुणेरी सार्वजनिक मराठी ही वेगळी बोली असते, तुमच्याकडे मल्लू म्हणतात. आणि खरं तर त्या मोराला मल्लू, आता विचारतो तुझा डान्स करायला लागतो मोर, तेव्हा मल्लूच वाटतो ना तो मोर वगैरे वाटत नाही, मयूर तर अजिबातच नाही. सो सार्वजनिक पुणेरी मराठी बोली भाषेमध्ये असं चिंतन वगैरे शब्द असे आले पाहिजेत, आपण ते वापरले पाहिजे. तर मी विचार आणि रिसर्च यावर अनेक वर्ष करतोय. अर्थात मागच्या वर्षी मी काँग्रेस पक्षाला लोकसभेची खासदारकीची उमेदवारी मागितल्यामुळे हे सगळं तू करतोय ते तिकिटासाठीच करत असणार वगैरे असं लोकांना वाटू शकेल. पण गेली 23-24 वर्ष मी रेडिओवरून
पुण्याच्या प्रश्नांवर बोलतोय. मी 2 वर्षांपूर्वी एक मांडणी केली की कुठल्याही शहराची प्रगती व्हायची असेल तर त्या शहराला एक स्वतःची आयडेंटिटी लागते. मग पुण्याची आयडेंटिटी काय? विद्येचं माहेरघर, बरोबर. किती लोकांना पटतं हे? ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. मला वाटलं काय मला वाटलं याला कुठेतरी नॉर्थच्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन IIT मध्ये मिळालेलं दिसतंय. विद्येचं माहेरघर कदाचित आपण एकेकाळी होतो, पण आज आपल्याकडे एकही IIT नाहीये, IIM नाहीये, एम्स नाहीये, एक अशी मोठी कंपनी नाही की जी डिजिटली शिक्षणात काम करते. जसं बैजू वगैरे या ज्या कंपन्या होत्या, पुण्यातून काही असं मॅसिव्हली ऑनलाईन कोर्सेस वगैरे काही निघालेले नाही. त्यामुळे आपण आय डोंट नो आपण शिक्षणाचं माहेरघर आहोत का आता. दुसरी आपली ओळख आहे ती म्हणजे IT हब. किती लोकांना वाटतं की आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भाग आहोत? कोणालाच वाटत नाहीये, कारण बँगलोर आपल्या पुढं बऱ्यापैकी गेलेला आहे आणि रोज आपण न्यूज मध्ये ऐकतो की 2 कंपन्या गेल्या, 4 गेल्या, सगळे चालले. आता कोणी हैदराबादला जातंय, कोणी गुरगावला जातंय, गुरुग्रामला जातंय आणि कोणी बेंगलुरूला जातंय. आणखी आपली आयडेंटिटी काय होती? पेन्शनर्स पॅराडाईज. इथे पेन्शनर्स किती आहेत? तसे तुम्ही सगळे हसमुख आहात, त्यामुळे पॅराडाईज मध्ये वाटतंय तुम्ही, पण आज पेन्शनर काय, तरुण माणसाला सुद्धा पुण्यातला रस्ता क्रॉस करता येत नाही. त्यामुळे पेन्शनर्स पॅराडाईज वगैरे आपण नाही. मग मुळात आपली आयडेंटिटी आजची काय आहे, किंवा एखाद्या शहराला आयडेंटिटी लागते तरी कशासाठी? आता जी मंडळी मला आलेल्या विवेक वेरटकर म्हटले, अरे यार तू खरंच खूपच वजन कमी केलेलं आहेस. ते 2 वर्ष झाली माझं वजन कमी होऊन, पण ते मी मेंटेन केलंय, त्यामुळे त्यांना त्याचं कौतुक आहे की वजन वर खाली होत असतं, पण मेंटेन केलं एखादी गोष्ट की तुम्ही ते अचीव्ह केलेलं आहे. तर मी माझं वजन कसं कमी केलं असेल? मी असं म्हटलं असेल की मला वजन कमी करायचंय, त्यामुळे मी आता अमुक अमुक गोष्ट खायची सोडणार आहे. एवढ्यावर वजन कमी होतं का? माझं 25 किलो वजन कमी होतं. एवढ्यावर वजन कमी होतं का? नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची आयडेंटिटी पूर्णपणे बदलावी लागते की मी ओव्हरवेट माणूस आहे आणि मला नॉट ओव्हरवेट, नॉट फॅट, नॉट स्थूल अशी व्यक्ती बनायचं आहे असं म्हणून चालत नाही. यू हॅव टू गो बॅक टू की अरे मी शाळेत असताना बास्केटबॉल खेळायचो, मी सेंट विन्सेंट्स मध्ये बास्केटबॉलच्या टीम मध्ये होतो, किंवा मी हॉर्स रायडिंग खूप करायचो. सो आय हॅड टू गो बॅक टू माय ओरिजिनल ऍथलेटिक आयडेंटिटी की खरं तर मी खूप ऍथलेटिक आहे, खरं तर मी काय मॅरेथॉन वगैरे पळू शकतो. आणि मग मी जर तसा होतो किंवा मला तसं व्हायचं आहे तर मग त्याला काय काय करावं लागेल, ही गोष्ट, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतात. रेसिपी आपल्याकडे तयार होते. आपल्याला बटर चिकन बनवायचं आहे का आपल्याला सांबार बनवायचं आहे हे ठरवावं लागतं ना. आणि ते ठरवून तरच मग काय काय त्याला सामग्री लागणार आहे, त्याची रेसिपी काय आहे, ती कशी बनवायची, ती कशी बिघडू शकते, मग त्यासाठी आपल्याला काय करायचं हे सगळं आपसूक येतं. म्हणून प्रत्येक शहराला सुद्धा एक आयडेंटिटी लागते. वी नीड समथिंग टू वर्क टुवर्ड्स. आज जर आपल्याकडे लेगसीची आपली कुठलीच आयडेंटिटी चालत नसेल, विद्येचं बाहेर आपण नाही, आपण ITचं मेन भारताचं हब नाही आहोत. मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो अँसिलरी, ते सुद्धा आता गुरुग्राम वगैरे तिकडे जास्त सगळं मॅन्युफॅक्चरिंग गेलेलं आहे. तर आपल्याकडे जर जुनी आयडेंटिटी आता चालत नाहीये तर काहीतरी नवीन आयडेंटिटी आपल्याला बनवावी लागेल. आणि मग मी विचार करायला लागलो की पुण्यासारख्या शहराला नवीन आयडेंटिटी काय असू शकते. तर एक ढोबळपणे मी मांडणी केली की कॅन पुणे बिकम द सिटी ऑफ इनोव्हेशन. इनोव्हेशन साठी आपल्याला काय काय लागतं? कोण सांगेल मला इनोव्हेशन करण्यासाठी काय लागतं? आयडिया. आयडिया कुठून येतात? कोणाच्या? लोकांच्या. ह्युमन रिसोर्स आपल्याला लागतं. पुण्यात तो आहे. उच्च शिक्षित मंडळी आहेत. इमॅजिनेशन लागतं. आपल्याकडे तशी मंडळी ऑलरेडी आहेत. खरं तर इनोव्हेशनची व्याख्या अशी असते, कशी झाली की तुला सांगत होतो ना की आईन्स्टाईन का कोणीतरी एकदा म्हटलं होतं की द डेफिनेशन ऑफ इन्सॅनिटी इज टू डू द सेम थिंग अँड एक्सपेक्ट डिफरंट रिझल्ट्स. आपण पुन्हा पुन्हा तेच तेच करत राहायचं पण अपेक्षा करायची की आता याचं काहीतरी वेगळा रिझल्ट आपल्याला.
इनोव्हेशनचं वेगळं असतं. जुन्या प्रश्नांना नवीन उत्तरं आपण शोधली की ते इनोव्हेशन होतं. आणि जे ऑब्वियस उत्तर आहे ते न देता काहीतरी वेगळं उत्तर काढायचं. आणि पुणेकर यात नंबर 1 आहेत. आम्हाला तुम्ही काही प्रश्न विचारा, सरळ उत्तर आम्ही कधी देणार. त्यामुळे इनोव्हेशनसाठी लागणारं जे बेसिक आहे ते आमच्यामध्ये आहे. आणि इनोव्हेशनच का, कुठल्या लेवलवर, तर आपण आपल्या पुणेरी सार्वजनिक आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, फक्त आयटीत नाही, फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाही, फक्त एज्युकेशन मध्ये नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काहीतरी इनोव्हेशन करूया का, सगळ्यांना मिळून जमेल का, कॅन बी ऑल वर्क टुवर्ड्स दॅट. आणि मग इव्हेंच्युअली आपण जगभरातल्या कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्यांचे आउटसोर्सिंग वगैरे हे न करता सगळ्या मोठ्या कंपन्यांनी इथे R&D फक्त सेंटर्स काढावे, अशी एक आयडिया होऊ शकते का? कॅन दॅट बी वन ऑफ द ड्रीम्स फॉर पुणे? हे मी मांडल्यानंतर आणि याचा एक टेडेक्स टॉक वगैरे ते सगळं झालं, ते सोपस्कार झाले. मग मी विचार करत बसलो तेव्हा म्हटलं की आपलं हे म्हणणं एका इंस्टाग्राम रील सारखं झालं, एखाद्या इंस्टाग्रामच्या पोस्ट सारखं झालं की काहीतरी फार मोटिवेशनल आणि एकदम मस्त असं काहीतरी बोललेलो आहे आपण, पण त्याला फाउंडेशन काही नाही. इंस्टाग्रामची पोस्ट किंवा रील बघितल्यावर एकदम आपल्याला वाटतं येस करेक्ट, हाच आहे, त्या 3 वाक्यांमध्ये आयुष्याचा सगळा कालमंत्र आपल्याला मिळालेला आहे, पण ऍक्च्युअली होत नाही काय आपल्याकडनं. सो त्याचं फाउंडेशन काय असू शकतं? द सिटी ऑफ इनोव्हेशनचं फाउंडेशन, त्याला लागणारे प्री रेक्विजिट्स काय? हुशार माणसं आपल्याकडे आहेत ते तर आहेतच, पण त्याहीपेक्षा आपल्याला कंटिन्युअस लर्निंग, द सिटी ऑफ कंटिन्युअस लर्निंग व्हावं लागेल. म्हणजे मला एकदा डिग्री मिळाली की झालं, एकदा नोकरीला चिटकलो की झालं, एकदा सरकारी अधिकारी झालो की झालं, मग काही मला शिकायची गरज नाही असं म्हणून चालणार नाही. आपल्या इथल्या पेन्शनर्सला सुद्धा पुन्हा नव्यानं काही काही गोष्टी शिकाव्या लागतात. कंटिन्युअस लर्निंग असेल तर कंटिन्युअस इनोव्हेशन आपण करू शकतो. पण त्याच्याही खाली एक फाउंडेशन आहे. आपल्याला सिटी ऑफ इनोव्हेशन व्हायचंय, पण त्याच्या आधी सिटी ऑफ कंटिन्युअस लर्निंग व्हायचंय. त्याच्याही आधी आपल्याला द सिटी ऑफ कंपॅशन व्हावं. इनोव्हेशन म्हणजे 4-5 वेळा ते आपटल्यानंतर जे आपल्याला मिळतं ते खरं उत्तर असतं, तो सक्सेस असतो. पण जर तुम्हाला ही भीती असेल की मी पडल्यानंतर माझा धंदा, माझी आयडिया, माझी आयडिओलॉजी, माझा नवीन जॉब, माझं व्हेंचर, ते पडल्यानंतर आसपासची मंडळी जर हसणार असतील माझ्यावर, तर मग मी इनोव्हेशन करायला जाणार. मग फार एक 0.1% लोक असतात की ज्यांना काहीच फिकीर नसते, जे म्हणतात पडलं तर पडलं, कोणी हसलं तर हसलं, मला काही फरक पडत नाही. पण एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांना इनोव्हेटिव्ह व्हायचं असेल तर एक समाज म्हणून आपल्याला कंपॅशनेट व्हावं लागेल की अरे तू पडलास ना, व्हेरी गुड, छान, पुन्हा उभा राहा, पुन्हा कर, आम्ही तुला हसणार नाही, आम्ही तुला म्हणणार नाही, तुला सांगत होतो इंजिनिअरिंग नंतर जॉब घे, हे कशाला काढलंस तू. सो वी हॅव टू बिकम सिटी ऑफ कंपॅशन. मला सगळ्यात मोठी अडचण इथे काय दिसते माहितीये का? गेटिंग टू सिटी ऑफ कंपॅशन. प्रगत देशांमध्ये गेल्यानंतर ढोबळपणे असं दिसतं की तिथल्या लोकांना गरिबांबद्दल, वंचितांबद्दल आपल्यापेक्षा खूप जास्त वाटतं. आपण म्हणतो की आमची संस्कृती आहे, 5000 वर्षांचा इतिहास आहे आणि आम्ही माणुसकी जपणारे लोक आहोत, पण ते प्रॅक्टिस मध्ये नाही दिसत. म्हणजे काही आकडे तुम्ही जर बघितले की आपण आपल्या सिनियर सिटीजन्सला कसं ट्रीट करतो. एकीकडे आपण म्हणतो की आपल्याकडे ज्येष्ठ व्यक्ती असेल तर तिचा आदर होतो, आणि आपल्याला असं वाटतं की अमेरिकेत किंवा युरोपमध्ये अजिबात आदर होत नाही. बरोबर ना? आपल्याला वाटतं की आपण ज्येष्ठ म्हटल्यावर पाया पडतो, आहो जाहो करतो, अमेरिकेसारखं अरेतुरे करत नाही. पण जर ऍक्च्युअल आकडे काढले तर लाखांनी वेगवेगळ्या धार्मिक मेळाव्यांमध्ये लाखोंच्या संख्येने सिनियर सिटीजन्सला सोडलं जातं, त्यांच्याच घरचे सोडून देतात. कथनी और करनी में बहुत बडा अंतर आहे. रस्त्याने जाताना जर एखादी व्यक्ती तिथे पडलेली असेल फुटपाथवर, तर आपली पहिली रिॲक्शन काय असते? ठेवून पडलाय, बरोबर ना? आपण लगेच म्युन्सिपाल्टीला फोन करतो का, ससूरला फोन करतो का, पोलिसांना फोन करतो का? नाही. का नाही करत?
पिऊन पडलाय म्हणजे काय? नाही, समजा तो पिऊनच पडलेला आहे, तो पिऊन पडलाय, त्याला का मदत करू नये आपण? लॉजिक असतात त्याच्या मागे आपलं की कारण तो पडलाय या दोष त्याचाच आहे, बरोबर ना? म्हणजे तो काय भोगतोय? त्याच्या कर्माची. आता कर्म हा शब्द आपण फक्त हिंदू संस्कृतीच्या संदर्भात वापरतो, पण प्रत्येक धर्मामध्ये तसं आहे. म्हणजे अल्लाह की मर्जी है हे आपण नेहमी ऐकतो इस्लाम मध्ये, किंवा शेवटी किफारा का काहीतरी तो शब्द आहे, मला नीट आठवत नाही, पण एक जजमेंट तुमचं सगळं वरती ठेवलं जातं. इस्लाम मध्ये असं आहे की तुम्ही जे करताय चांगलं वाईट बरं वाईट वगैरे त्या सगळ्याचं जजमेंट एक लिखा चिट्टा असतो आणि नंतर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. ख्रिश्चॅनिटी मध्ये पण तसंच आहे. म्हणजे एखाद्याचं वाईट झालं चांगलं झालं काय झालं आपल्याला ते समजलं की मग ख्रिश्चन माणूस म्हणतो की इट्स गॉड्स विल, किंवा आय थिंक प्रोव्हर्ब्स मध्ये आता मला चटकन ते जर 22:3 तुम्ही काय जाऊन चेक करणार नाही त्यामुळे मी कॉन्फिडेंटली म्हणतो. प्रोव्हर्ब्स 22:3 मध्ये असं लिहिलेलं आहे की ॲज यू सो शाल यू रीप, राईट? तुम्ही जे पेराल तेच तुम्ही भोगाल, तेच उगवेल, तेच तुम्हाला मिळेल. आणि सगळ्या धर्मसंस्कृतींमध्ये ते आहेच. माझा असा दावा आहे किंवा आय सस्पेक्ट सुरुवातीला या सगळ्या धर्मांनी हे कॉन्सेप्ट कशासाठी आणले की आपण नीट वागावं. नीट वागलं नाही तर तुझं वाईट होणार आहे. कोणतरी वॉच ठेवतंय, लिहून ठेवलेलं आहे, सगळा तुझा डेटा आहे वरती अवेलेबल. पण झालंय असं इनफॅक्ट की आपण नीट वागायच्या ऐवजी आपण इतरांनी काहीतरी जर वाईट केलं किंवा त्यांच्याबरोबर वाईट झालं, त्यांनी केलं नसलं तरी, आणि फॉर द रेकॉर्ड तुम्ही कुठल्याही डॉक्टरला विचारा की दारू पिऊन माणूस जो पडलेला असतो तर अल्कोहोलिझम किंवा कुठलेही ड्रग्स तुम्ही घेतले त्याचं ऍडिक्शन असणं हा आजार आहे. हा आजार आहे, त्या माणसाचा फॉल्ट नाहीये. हा बेसिक आजार आहे. एखाद्याला कॅन्सर झालाय म्हणून तो रस्त्यावर पडलाय तर तुम्ही त्याला तसं सोडून जाल? एखाद्याला सर्दी झालीये आणि शिंकून पडला तो खाली, त्याला तसंच सोडून द्याल? नाही. पण आपण तसं करतो कारण आपल्याला या सगळ्या कॉन्सेप्ट्समुळे, या सगळ्या सोशो रिलिजियस कॉन्सेप्ट्समुळे असं वाटतं, त्याचा आपण असा वापर करून घेतो की याचं जर वाईट होत असेल तर अरे तो त्याच्या कर्माची फळं भोगतोय, त्यामुळे मला काही करण्याची गरज नाही, मला ना त्याला मदत करण्याची गरज आहे, मला ना हात देण्याची गरज आहे, पैसे देणं, डोनेट करणं तो बहुत दूर की बात आहे, किंवा मला या सिस्टमला प्रश्न विचारायची सुद्धा गरज नाहीये. अनेकांना हे खूप अंगावर येतं. असं मी बोलल्यावर लोकांना वाटतं अरे असं कसं, असं एकतर धर्मावरती बोललं की त्या वक्त्यापेक्षा ऑडियन्सच घाबरतो, अरे बापरे आता हा काय बोलणार आहे, आता काय होईल वगैरे. पण आपल्याला असं वाटतं की नाही, पण मी मुळात एक चांगली व्यक्ती आहे, राईट? इथे किती लोकांना वाटतं की आपण बेटर दॅन ऍव्हरेज ड्रायव्हर्स आहोत, ड्रायव्हर्स रायडर्स बेटर दॅन ऍव्हरेज, नॉट लेस दॅन ऍव्हरेज ड्रायव्हर्स रायडर्स. किती तुम्हाला सरासरी सामान्य माणसापेक्षा गाडी चांगली चालवता येते का? हो असेल तर हात वर करा. पुणेकरांनी ऍव्हरेजचा या शब्दाचाच नवीन अर्थ लावलेला आहे. सगळे ऍव्हरेज पेक्षा बेटे आहेत. अरे मग ऍव्हरेज कोण आहे? तसंच आपल्याला आपल्या चांगुलपणाबद्दल सुद्धा वाटतं की इनहेरेंटली बेसिकली आय एम अ गुड पर्सन, आय एम अ नाईस पर्सन. का? बिकॉज आय गो टू प्लेसेस लाईक दिस, इव्हेंट्स लाईक दिस. फॉर एक्झाम्पल, तुमचा जो वैचारिक शत्रू आहे ना, म्हणजे तुमच्या विचारांच्या बरोबर विपरीत काम करणारी जी व्यक्ती आहे ना, मग ती पॉलिटिकल असो, सोशल असो, रिलिजियस असो, त्यांना तुम्ही खासगीत जर विचारलं का हो तुम्ही असे का वागता, असं वाईट का वागता, दे विल बी शॉक्ड. कारण त्यांना वाटत असतं की ते चांगले आणि तुम्ही वाईट आहात. असं कोणालाही वाटत नाही की मी काहीतरी भयानक आणि काहीतरी वाईट काहीतरी करतोय आणि मी आय एम ऑन द रॉंग साइड ऑफ हिस्ट्री, असं कोणालाच वाटत नसतं.
पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला खूप एक चांगलपणा आहे आणि म्हणून संग्राम जे बोलतोय ते खरं असलं तरी ते मला लागू नाहीये, म्हणजे या रूमला लागू नाही, बाकी सगळ्यांसाठी ते जो बोलतोय फार चांगला, रोज सकाळी रेडिओवर असंच बोलतो बाबा, मस्त इतरांबद्दल छान तो सांगत असतो मला काय. सो मला असं वाटतं की त्या आपल्या थोड्या कॉन्सेप्ट मधून आपल्याला बाहेर पडावं लागेल की एखाद्याबरोबर जेव्हा वाईट होतं तेव्हा ती त्याची चूक असते, चूक त्या व्यक्तीची नसते, चूक सिस्टमची असते. सिस्टीम म्हणजे कोण? सोशल सिस्टम, इकॉनॉमिक सिस्टम आणि हे सगळं चालवणारी पॉलिटिकल आणि ब्युरोक्रॅटिक सिस्टम. खरं तर माई असतील किंवा आमटे कुटुंब असेल किंवा आजचे आपले सत्कार मूर्ती असतील, ह्या लोकांनी खरं तर काही करायची गरज नाहीये. का त्यांनी ही कामं करावी? हे त्यांचं काम का आहे? त्यांचं काम नाहीये, ते सिस्टमचं काम आहे, ते सरकारचं काम आहे. प्रचंड मोठी यंत्रणा त्यांच्याकडे असते, प्रचंड मोठा पैसा त्यांच्याकडे असतो, रिसोर्सेस असतात, पण ते काम करत नाहीत म्हणून यांना नाईलाजानं उतरावं लागतं आणि पूर्ण आयुष्य वेचावं लागतं आणि डेडिकेट करावं लागतं. सो आपण त्या सिस्टीमला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा सिस्टीम, तू का काम करत नाहीयेस? क्या प्रॉब्लेम आहे भाई? यांना कशाला उगाच राबायला लागतंय? पण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की जो विक्टिम आहे तो त्याच्या कर्माची फळं भोगतोय आणि जी सिस्टीम आहे ती साला कधी बदलणारच नाही, त्यामुळे कशाला त्याच्याबद्दल बोला. त्यापेक्षा आपण अशा लोकांना भेटूया आणि त्यांना काही थोडंसं आपल्याला मदत करता आली तर करूया. तो एक आपण एक काम स्टॉप गॅप सिस्टम आपण तयार केलेली आहे, पण ती तरी आपण नीट करतोय का असा गणेशचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाहीये. किती डोनेशन्स येतात याच्यावरती मला आय थिंक जो बायडन आता जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ट्रम्पच्या आधी, त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मला तुम्ही तुमची स्वप्न, तुमची पॉलिसी, तुमचा पॉलिसी डॉक्युमेंट वगैरे असलं काही दाखवू नका. मला तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज काय त्याही सांगू नका. मला तुम्ही तुमचं बजेट दाखवा. तुम्ही काही गोष्ट न कराल पण तुम्ही पैसे किती अलोकेट केलेले आहेत त्यावरून तुमचं राजकारण ठरतं. तुम्ही खर्च कशावर करता त्यावरून राजकारण ठरतं. सो मुळात आपल्याला सिटी ऑफ इनोव्हेशन कडे जर जायचं असेल तर सिटी ऑफ कंटिन्युअस लर्निंग व्हावं लागेल आणि त्याच्या आधी सिटी ऑफ कंपॅशन व्हावं लागेल. पण ऍट द सेम टाइम आपल्याला विक्टिम प्रति कंपॅशन आणि सिस्टीमच्या विरोधात सिस्टीमला आपण उभं केलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे. आणि जाता जाता आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा एक भान आपण ठेवलं पाहिजे. तुम्ही जर एन्व्हायरमेंटलिस्ट असाल, इफ यू आर एन एन्व्हायरमेंटलिस्ट आणि तुम्ही त्यासाठी झगडताय, लढताय, तर तुम्ही ट्रायबल राईट्स साठी सुद्धा उभं राहायला पाहिजे. तुम्ही जर बेताळ टेकडी बचाव आंदोलन करताय, मी आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही वस्त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत? 48% पुणेकर हे वस्त्यांमध्ये राहतात. पुणेकर म्हटल्यावर आपल्या समोर एक चेहरा उभा राहतो ना. कुठला चेहरा उभा राहतो? पुणेकर म्हटल्यावर. पण 48% पुणेकर वस्त्यांमध्ये राहतात हे आपण कम्प्लिटली विसरून जातो. जसं काय त्यांचं पुणे नाही. तुम्हाला त्यासाठी सुद्धा उभं राहावं लागेल. तुम्ही मुस्लिम राईट्स साठी, मायनॉरिटी राईट्स साठी जर तुम्ही उभे राहत असाल तर तुम्हाला विमेन्स राईट्स साठी सुद्धा उभं राहिलं पाहिजे. तुम्ही महिला घाबरताय का? अशा काय टाळावाजर तुम्ही फेमिनिस्ट असाल, आता तुमच्याकडे बघतोय, फेमिनिस्ट असाल तर तुम्ही लेबर राईट्स बद्दल सुद्धा बोललं पाहिजे. तुमच्या घरी ज्या मावशी कामाला येतात त्यांच्याही राईट्स बद्दल, त्यांच्या आठवड्यातल्या एकदा सुट्टी बद्दल, त्यांच्या पेड लिव्स, कॅज्युअल लिव्स, त्यांच्या इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स बद्दल आणि फेअर वेजेस बद्दल, मिनिमम वेजेस बद्दल तुम्ही बोललं पाहिजे. आणि तुम्ही लेबर राईट्सवर बोलत असाल तर तुम्ही LGBTQ राईट्सवर सुद्धा बोललं पाहिजे. तिथे सुद्धा तुम्ही डोनेशन, कॉन्ट्रीब्युशन, आवाज उठवला पाहिजे. ऑल द वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट असा हा खूप मोठा कम्युनिस्ट नारा आहे. आणि मी कम्युनिस्ट शब्द काढल्यानंतर माझे मित्र विवेक वेलणकर एकदम जनसुरक्षा, अरे कायदा आत्ता झाला, आता काय संग्राम बोलणार आहे, लगेच अर्बन नक्षल वगैरे असं काय भीती वाटते सगळ्यांना. तो कम्युनिस्ट नारा आहे. पण मी म्हणतो मानवतेचा, मानवतावादी लोकांचा नारा आहे की ऑल दी ऑप्रेस्ड इन द वर्ल्ड शॅल बी युनाइटेड. कुठेही जर अन्याय होत असेल तर तिथे प्रत्येकानं एकत्र येऊन उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून गणेश, त्याची सगळी इन्स्पायरर्स ट्राईबची टीम,
यांच्या पाठी तुम्ही उभे राहिलेले आहात, याचं मला प्रचंड कौतुक आहे. सुट्टीच्या दिवशी इतके लोक अशा कार्यक्रमासाठी फक्त माझ्या पुण्यातच येऊ शकतात. सो पुन्हा एकदा माझं आजचं 5वं भाषण आहे, त्यामुळे एखाद दुसरा मुद्दा सुटलाही असेल माझा, पण भाषणाच्या शेवटी थोडेसे तुम्ही चार्ट झाले का नाही आपण बघूया. सुरुवातीचा जिंदाबाद चांगला होता, अजून एक आपण घेऊया. जिंदाबाद साथियो, जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद संग्रामजी. सरांनी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांचा आपण नक्कीच विचार करू याची मला खात्री आहे. आणि काही दिवसांनी त्यांना परत जर का पुढच्याला ते आपल्या इथे आले तर त्यांना त्याचा बदल नक्कीच लक्षात येईल ही मी त्यांना खात्री देते. अनाथांची माय अर्थात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचा कष्टप्रद जीवन प्रवास आणि आभाळ एवढं काम आपण सगळेच जण जाणतो. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतानाच सुरुवातीच्या काळात सिंधुताईंनी त्यांच्या मुलीला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टला दिलं होतं, जेणेकरून पोटची मुलगी आणि इतरांमध्ये पक्षपाताची भावना होऊ नये. काही वर्षांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ममताताई त्यांना मदत करण्यासाठी परत आल्या. सिंधुताईंच्या पश्चात ममताताई त्यांचं काम पुढे नेण्यासाठी दृढनिश्चयी आहे. सिंधुताईंचा समर्पण, भक्ती, विश्वास आणि प्रेमाचा वारसा पुढे नेणं हे सोपं काम नाही. समाजकार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ममताताईंनी माईंच्या स्वप्नाला पूर्ण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या गोपिका गाय रक्षण केंद्र वर्धा इथे 250 भाकड गायींचं संगोपन केलं जातं. याचबरोबर मांजरी इथे सन्मती बाल निकेतन आणि तीर्थरूप शैक्षणिक वसतिगृह इकडे 95 मुलं घडत आहेत. याचबरोबर ममताताई उत्तम गझलकार सुद्धा आहेत. अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्या लेखन करतात. त्यांची एक छोटीशी अभिव्यक्ती मी सादर करणार आहे. दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला, जरा थांब ना सावलीला सखे, उन्हानेच केली विनंती मला, जिथे पाठ फिरवून येते पुढे, तिथे रोज नेते भ्रमंती मला, तुझ्या फुंकरीनेच फुलणार मी, तुझ्या फुंकरीनेच फुलणार मी, म्हणावेस तू फुलवंती मला, अभेरू कधी लागली जर धरा, मिळो आसरा आसमंती मला, मिळो आसरा आसमंती मला. ममताताईंच्या विळखा एक बंध या कविता संग्रहाला विंदा काव्य पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना गझल उन्मेष पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. रंगत संगत प्रतिष्ठानचा मानाचा भाऊसाहेब पाटणकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. राजमाता जिजाऊ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसंच पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. नवरात्र नवदुर्गा स्त्री शक्ती सन्मान, राज्यस्तरीय आदर्श मातृत्व सेवा भूषण पुरस्कार आणि अशा कितीतरी पुरस्कारांनी त्यांना आजपर्यंत गौरवलं गेलेलं आहे. मी विनंती करते की त्यांचं स्वागत करावं. जनरली या कार्यक्रमाला मुलाखत घेतो, पण आज आरजे संग्राम खोपडे आपल्या बरोबर आहे म्हणून मी पण त्याला सांगितलं की तुम्ही ममताताईंच्या मुलाखतीसाठी थांब इथे. सो आय विल रिक्वेस्ट यू. एखाद्या माणसाची कम्प्लीट लाईफ सायकल कशी बघता येईल असं माय स्टोरी सेशनचं कन्सेप्ट आहे. तर मी माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की बालपण कसं होतं ताई तुमचं? सॉरी, सगळ्यात आधी नमस्कार करते. मी ममता सिंधुताई सपकाळ, सगळ्यांना हे मला कळालेलं आहे. मुळात हा अन्याय आहे. 2-2 लोक माझी मुलाखत घेणार आहेत तिथे आणि उत्तर देणारी मी एकटीच, पण हरकत नाही. माझीच माणसं आहेत, त्यामुळे मला काही अशी घाबरण्याची आवश्यकता नाही आहे.
बालपण हा एकच माझा असा विषय आहे की जिथे फारशी मी डोकावत नाही. का कुणास ठाऊक, मला बालपणावर खूप जास्त बोलायला नाही आवडत, कारण आईजवळ राहता नाही आलं. बऱ्याचशा माझ्या पॉडकास्टमधनं किंवा मुलाखतींमधनं किंवा आईच्या भाषणांमधनं आईने ते सांगितलेलं आहे की माझी ममता कधी माझ्याजवळ नाही राहिली, ती कायम माझ्यापासून दूर राहिली. कारण मला कुठेतरी ती भीती होती की जर माझी पोटची मुलगी माझ्यासोबत असेल तर कुठेतरी बाकीच्यांवर अन्याय आणि रात्रीच्या अंधारात स्वतःच्या मुलीला 2 तास जास्त भाव घातले जातील, त्यामुळे तो अन्याय मला होऊ द्यायचा नव्हता. ती तिची भूमिका झाली. पण मला कायम असं वाटलं की भगवंतांनी जेव्हा आम्हा मायलेकींची स्क्रिप्ट लिहिली असेल आणि कुणी कसं असावं हे जेव्हा तिथे ठरलं असेल, तेव्हा मी एक काय म्हणतो तक्रार न करणारी, शांत, जिथे आईने ठेवलं तिथे राहणारी. म्हणजे एक साधं उदाहरण देते की माझी पहिली इयत्ता, मी लहानाची मोठे तर जळगाव जिल्ह्यामध्ये झाले. महानुभाव पंथाच्या मठामध्ये माझं लहानपण गेलं, जिथे मी रांगायला शिकले, चालायला शिकले. पहिली माझी अमरावतीला, दुसरी माझी परत फैजपूरला, तिसरी माझी अकोला जिल्ह्यात, 4थी 5वी परत फैजपूरला आणि 6वी पासून मी पुण्यात आले. त्यामुळे आईने जिथे ठेवलं तिथे राहिले, कधी तक्रार केली नाही की तू मला जवळ का ठेवत नाहीस. लहानपणी जेव्हा जायचे, सुट्टी असायची, तेव्हा घरातली लोकसंख्या जी असते ती कमी जास्त होताना दिसायची आणि त्यामुळे माझी बरेच दिवस घर ही कन्सेप्ट क्लिअर नव्हती. मला असं वाटायचं की प्रत्येक घरात असंच असतं की लोकसंख्या कमी जास्त होत असते. त्यामुळे मला एकदा माझ्या मैत्रिणीच्या आईने विचारलं होतं की तुम्ही किती भावंड आहात, तर मी हातावर मोजायला सुरुवात केली होती आणि म्हणजे आता इतके आहेत असा मी आकडा सांगितला होता. बिचारी घाबरली होती की हा काय प्रकारे म्हणून. मग मैत्रिणीने सांगितलं की नाही, तिची आई असं काम करते. पण एकंदर खूप शांत म्हणावं किंवा मी त्या काळात बोलत नव्हते म्हणून शांत म्हणावं असंच बालपण गेलं. पण 6वी नंतर जेव्हा पुण्यात आले, सेवा सदनला होते मी, तिथं माझं शिक्षण झालं. ग्रॅज्युएशन माझं दरबारी कॉलेजला झालं. मानसशास्त्रामध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर पतंगराव कदम प्रतिष्ठानने मला भारतीय विद्यापीठमध्ये प्रवेश दिला आणि माझं MSW तिथे मी कंप्लीट केलं. शैक्षणिक खर्च तर श्रीमंत दक्षिण हलवाई ट्रस्टने माझा केलेलाच आहे. पतंगराव कदम प्रतिष्ठाननेही मला माझ्या पायावर उभं केलं आणि त्यानंतर मग आईच्या कार्यालाच जॉईन झाले. मला माईची भूमिका जी आहे ती त्यांनी जाऊन 20 वर्ष झाली. सो आईचा सहवास हा कुठल्याही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात आपल्याला असंच वाटणार की अरे कमी पडला, आई अजून थोडी असती तर. कारण मी माझ्या वडिलांची आई त्यांच्या कदाचित 55व्या वगैरे वर्षी गेली असेल, तर त्यांनाही तेव्हा वाटलं होतं की अरे आई अजून थोडी राहिली असती तर बरं असतं. सो आय थिंक दॅट्स अ व्हेरी ट्रान्सफॉर्मेटिव्ह सॉर्ट ऑफ एक्सपिरियन्स दॅट यू हॅव गॉट. त्याचा तुमच्या आजच्या रिलेशनशिप्सवरती कसा परिणाम होतो? हाऊ आर यू ॲज अ फॅमिली पर्सन? तर तुम्हाला जर फॅमिलीतल्या लोकांनी डिस्क्राईब करायचं म्हटलं, तर जवळच्या लोकांनी डिस्क्राईब करायचं म्हटलं, ते कसे करतील? खरं तर मी मग त्या सगळ्यांना घेऊन यायला हवं होतं आज. ते जास्त चांगलं सांगू शकले असते. पण एक असतं की तुमच्या सोबत असलेल्या गोष्टी किंवा तुमच्या सोबत घडणाऱ्या घटना तुम्हाला घडवत असतात, पण तुमच्यासोबत ज्या घटना घडत नाहीत, तुमच्या आयुष्यामध्ये जी उणीव असते ती सुद्धा तुम्हाला घडवत असते. त्यामुळे जे नाही मिळालं त्याची खंत नाही बाळगली कधी. एक लहानपणाचा तो एक टप्पा आहे. पण आई मला कायम म्हणायची की तू माझ्या दुधावर गेलीयस, तू रक्तावर नाही गेली म्हणून, तू दुधावर गेलीयस. आणि राहिला सहवासाचा प्रश्न, तर मी तुला कासविनीच्या नजरेने मोठं केलंय म्हणायची. कासवीन आपल्या पिलाकडे नुसती बघत राहते आणि पिल्लू मोठं होत राहतं. त्यामुळे सहवास हा दुय्यम भाग होता. पण एक आहे की फॅमिली, तुम्ही अगदी फॅमिलीचा उल्लेख केला म्हणून मला नाही वाटत की मी माझ्या फॅमिलीमध्ये कुठल्या तक्रारीला वाव देत असेल. म्हणजे मी तरी म्हणू शकते हे की नाही मी वाव देत तक्रारीला. आणि माझं जे सगळ्यात मोठं कुटुंब आहे,
जे मी मानलेलं आहे किंवा पूर्ण आमचा माई परिवार आहे, मला नाही वाटत की तिथे कोणी माझ्याबद्दल तक्रार करत असेल म्हणून. त्यामुळे तोच मुद्दा आहे की तुम्हाला न मिळालेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला घडवतात. मी आईला गमतीने म्हणायची की तुझ्यामुळे ना मला 2 गोष्टी कळाल्या. तर ती म्हणायची की कुठल्या गं मग आता काय करावं आणि काय करू नये. म्हणजे तो आमच्या मायलेकींचा संवाद होता. तसंच आहे आयुष्यामध्ये की एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा जे तुम्हाला वाटतं त्यामुळे तुम्ही जास्त रिलेट करता अशा व्यक्तीशी की जिला ती मिळालेली नाही. म्हणजे माझ्या आईचंच काम की जे मी कायम सांगते की तिच्या जगण्याच्या उणीवेतून ते काम आलं. सेम तसंच म्हणता येईल की फॅमिली मिळाली नाही म्हणून मी फॅमिली जास्त सांगते, फॅमिली जास्त जपते, कारण ती माझ्यासाठी अनमोल आहे. ती माझ्या संस्थेची असेल माझ्या घर असेल. मला गणेशने जेव्हा सांगितलं की आपण तिघे असणार आहोत, तर अनिकेत मला प्रश्न प्लीज ये नाही या प्रश्नाचं तरी उत्तर दे, संकोच करू नकोस. माझ्या बाजूने बोला. मला नेहमी आपल्यासारख्या बॅकग्राऊंड असलेल्या लोकांसाठी हा प्रश्न असतो. 2 महिन्यांपूर्वी मी आणि हमीद दाभोळकर एका कार्यक्रमाला ठाण्याला गेलो. आम्ही दोघेही स्टेजवर होतो आणि सूत्रसंचालक नावाचा जो प्राणी असतो त्याला कोणी स्क्रिप्ट लिहून दिलेली असते किंवा काय, आणि अतिशय ओव्हर एन्थुसियास्टिक अशी मंडळी असतात. तू नाही, आपण ठरवले या रूम मधले सगळे आपण खूप वेगळे आहोत. सो तर ते सूत्रसंचालक हमीद दाभोळकर आणि संग्राम खोपडे याच्या ऐवजी सिनियर दाभोळकर आणि सिनियर खोपडे यांच्याबद्दलच बराच वेळ बोलत होते. तर मी शेवटी वैतकून म्हटलं, पण आता आम्ही दोघं इथे आहोत. माझे वडील रिटायर्ड IPS ऑफिसर सुरेश खोपडे. आपल्या आई वडिलांचं जेव्हा काम, अनेक आई वडिलांचं काम मोठं असतं, महत्वाचं असतं, पण जेव्हा ते पब्लिक फिगर्स असतात, जेव्हा ते स्पॉटलाइट मध्ये असतात, तेव्हा आपल्यावरती एक वेगळं दडपण असतं किंवा नसतं, पण एक वेगळा सगळा ऑरा घेऊन आपण फिरत असतो. अपेक्षा खूप असतात लोकांच्या आपल्याकडनं. म्हणजे माझे वडील एवढे सिनियर स्पेशल IG म्हणून रिटायर झाले, तर मी लगेच ग्रॅज्युएशन नंतर एखादी पोलीस चौकी तरी टाकावी विकावी अशा अनेक लोकांच्या अपेक्षा होत्या. आईच्या तर माझ्या खूप होत्या की UPSC देऊन मी IAS व्हावं, वडील IPS आहे तर मी IAS व्हावं वगैरे असतं. सो अपेक्षा लोकांच्या खूप असतात. हाऊ डू यू डील विथ दॅट बोथ ऑफ यू? आपण तुझ्यापासून सुरू करू. दडपण म्हटलं तर दडपण हे असतंच, समाजाचं दडपण असतं. तर बऱ्याच जणांचा दृष्टिकोन असतो, बघण्याचा दृष्टिकोन जो आहे की बाबांचं काम पुढे नेताना तुम्ही कसं वागता का, त्यांच्यासारखंच तुम्ही जगता का. काळाचा विचार न करता बोलल्या गेलेल्या गोष्टी असतात, त्याचं एक विचित्र दडपण असतं. पण काळाचा विचार आपण केला पाहिजे. मी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, बाबा एक वेगळं व्यक्तिमत्व होते, त्यांची विचारसरणी वेगळी होती, त्यांची विजन वेगळी होती, माझी वेगळी आहे. मला त्या क्षेत्रामध्ये काम करून त्या व्हॅल्यूज तशाच ठेवून बदल काय करता येईल, आपल्याला वाढवता कसं येईल. कारण पूर्वी प्रकाश आमटे झोपडीमध्ये राहिले म्हणून आम्ही पण झोपडीमध्ये राहायला पाहिजे, हे अपेक्षा करणारी लोक पण असतात की त्यांनी त्याच्यासारखंच राहायला पाहिजे. किंवा ते वर्ष 50 वर्ष त्यांनी कपडे सोडले, म्हणजे चड्डी आणि बनियानवर इतके वर्ष ते राहत आहेत तिथे, थंडी असली काही असली तरी. मला ते नाही आवडत, मला दुसरं आवडतं कपडे घालायला. त्यामुळे पण लोक बघतात विचित्र, काही लोक म्हणजे ते बघायलाच येतात असंही म्हणायला हरकत नाही. कंपॅरिझन करायला येणारी लोक पण खूप आहेत की तुम्ही कसं आता लाईफ जगतायत आणि बाबा आपल्यानी कसं जगलं होते. आणि खरं बाबांचं लाईफ ज्यांनी आधी बघितलंय तिथे आनंदवनात हेमलकसामध्ये येऊन, ती लोक जास्त क्युरियस असतात की आता ही मुलं कशी जगतायत. तर काही लोकांनी तर अगदी तुमची बेडरूम दाखवा इथपर्यंत बाबांची मी बघितली होती इथपर्यंत पण असतं. या सगळ्या गोष्टी असतात, दडपण तर येतच काम करताना. पण व्हॅल्यू त्याच ठेवायच्या. आपण काम वाढवताना आपण ज्या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय, तर आपण जर आधुनिक होणार नाही तर ही पिढी पण पुढे येणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ज्या सोयी आपण केल्या आहेत त्या सगळ्या आधुनिक आहेत. जसं कॉम्प्युटरचं युग आहे आता,
इंटरनेटचं माध्यम जर आपण त्याला शिकवलंच नाही तर ते पुढे जाणार नाही, ती पिढी पुढे जाणार नाही. सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, त्यामुळे ते सगळं शिकवणं किंवा सॉफ्टवेअरचं जे काय आहे ते शिकवणं, तिथून बाहेर पडलं. आजही हेमलकसामध्ये 6व्या वर्षात मूल जेव्हा शाळेमध्ये येतं त्यांनी हेमलकसात कधी बघितलं नाही. म्हणजे पुढे रेल्वे आणि बाकी गोष्टी बघण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा त्यांच्या शाळेमध्ये ऍडमिशन होतं त्यानंतर मग त्यांना एक्सपोजर मिळायला सुरुवात होतं. आपल्याकडे आज सगळ्या गोष्टी आहेत, कारण जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा आम्हाला हे सगळं जाणवलं. आम्ही बाहेरून तिथे गेलो होतो परत हेमलकसातच लहानपणाचं मोठं झालो, पण नंतर शिकायला बाहेर पडलो आणि मग परत तिथे जेव्हा जॉईन झालो तेव्हा इकडच्या ज्या सुविधा आहेत त्या तिथे कशा देता येईल आपल्याला, त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं एवढं चांगलं, ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही गेल्या 15 वर्षामध्ये उभं केलं. शाळेची इमारत असेल, मुलींचं हॉस्टेल असेल, मुलांचं हॉस्टेल असेल, दवाखान्याची इमारत अत्याधुनिक केली आहे. त्या भागातली जिल्ह्यातली अत्याधुनिक इमारत आपली दवाखान्याची आहे, ती 2014ला त्याचं बांधकाम पूर्ण झालं. ते सगळं बाहेरून आम्ही जेव्हा बाहेर तिथे कामाला गेल्यावर आम्हाला हे जाणवलं की केलं पाहिजे, तरच ही मुलं लवकर पुढे जातील. आणि मग एक्सपोजर टूर्स, या मुलांना तुम्ही पुणे दाखवा. या तुम्हाला काही जणांना आम्ही समुद्र दाखवला तर वेळी झाली ना, कधी आयुष्यात समुद्र बघितलं नाही. ट्रेननी पहिल्यांदा गेले, ट्रेन म्हणजे काय माहिती नाही. सुरुवातीला पहिल्यांदा असं झालं की काही आदिवासींना आनंदवन दाखवायचं होतं. हेमलकसा ते आनंदवन 250 किलोमीटरचा जो टप्पा आहे, तेव्हा आनंदवनच्या गाडीमधून त्यांना घेऊन जाताना रेल्वे फाटक असायचे, पहिले गेट असायची, रेल्वे फाटक पडलेलं होतं, गाडी जाणार होती, ही लोक गाडीत बसलेली. आणि जेव्हा रेल्वे तिकडून धावत आली तेव्हा हे इतके घाबरले, हे खिडकीतून उड्या मारून पळाले, लपले इकडे तिकडे जाऊन. इतकी भीती, कधी आयुष्यात रेल्वे बघितली नाही. हे सगळं किती आपल्यासारख्या माणसाला किती नवीन आणि धक्कादायक होतं. त्यामुळे एक्सपोजर आता टीव्हीच्या माध्यमातून पण आपण देतो, इंटरनेटच्या माध्यमातून पण देतो, पण प्रत्यक्ष त्यांच्या टूल्स काढून पण आपण त्यांना एक्सपोजर देत असतो. त्यामुळे हा बदल, म्हणजे प्रेशर तू म्हणता तो प्रेशर सांभाळायचं जे सगळं करत असतो आम्ही. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या या रूमच्या नाही, बाकी बाहेरचे जे लोक आहेत या रूममध्ये नाही आपण ठरवलंय की आज ते हे सगळं. हे बघ, मी जिथे जातो माझा जो ऑडियन्स असतो, माझा जो श्रोता वर्ग असतो तो नेहमी खूप प्रचंड हुशार असतो. सो एक परसेप्शन असतं लोकांचं, बघण्याचा दृष्टिकोन असं असतो. म्हणजे माझ्या वडिलांना तुम्ही जर भेटला असाल तर रिअलाइज कराल की एकदम सौम्य बोलणारे, खूप अभ्यासपूर्ण बोलणारे, त्यांच्या बोलण्यामध्ये सारखे काय काय रेफरन्सेस या लेखकाचे त्या लेखकाचे असे असतात. तर एक दिवस माझा मित्र त्यांना घरी आला होता आणि मित्र त्यांना म्हटला, काका यार तुम्ही ना DIG वाटत नाही, तुम्ही कमिशनर वाटत नाही, तुम्ही ना प्रोफेसर वाटता. तर ते त्याकडे बघून म्हटले की अरे लोकांना मी DIG आहे हे पटावं म्हणून काय येता जाता मी टपल्या मारत जाऊ कारण करू काय वगैरे, त्या सगळ्या गोष्टी असतात. अरे तुझी सांगितलंच ना ते खूपच इंटरेस्टिंग आहे. कदाचित शहरी लोकांना असं वाटतं की गावाकडून लोक शहरात येऊ नये, ते जिथे आहेत तिथेच त्यांनी राहावं, त्यांना फार एक्सपोजर तुम्ही देऊ नका, नाही तर त्यांना सारखं शहराकडे यावंसं वाटतं. बऱ्याच वेळा आपणही बोलताना म्हणतो की अरे गावाकडे छोट्या टाउन्समध्ये तुम्ही तिथे नोकरीच्या सुविधा ऑपॉर्च्युनिटीज द्या म्हणजे त्यांना इकडे यावं लागणार नाही. आपण असं म्हणत नाही की त्यांना सोयीस्कर असेल, ते सोयीचं असेल म्हणून जवळ नोकरी आपण द्यायला हवी. आपण म्हणतो की इथे येऊन माझ्या शहरामध्ये गर्दी करू नका. बरोबर, आपल्याला असं वाटत असतं की माझ्या शहरात येऊन गर्दी तुम्ही का करताय, जसं पु ल देशपांडे म्हणेल ना आपल्याला, म्हणतोच आहे आपल्याला, आपल्या पुण्यातल्या लोकांनाच तो म्हणतोय की जा परत. तर पु ल म्हटले होते तसं मुंबईमध्ये प्रत्येकाला वाटतं की बाजूला जो उभा आहे तो येऊन इथे गर्दी करतो, मी गर्दी करत नाहीये, तो गर्दी करणारा माणूस आहे. सो हे खूप वेगळं आणि विचित्र आणि इंटरेस्टिंग. खरं शहराचं आकर्षण यासाठी असतं की तिथे तुम्ही आई वडील नातेवाईक, ज्यांना मी प्रेमानं तानेवाईक म्हणतो, ताने म्हणत असतात ना सारखे, त्यांची नजर चुकवून तुम्ही बिनधास्त राहू शकता, स्वप्न बघू शकता, वेगळं काहीतरी करू शकता, वेगळ्या लोकांना भेटू शकता. म्हणून शहराचं महत्व असतं, फक्त नोकरीसाठी नसतं ते. आर सिटीज आर हब्स ऑफ क्रिएटिव्हिटी अँड विच इज वाय यंगस्टर्स फ्रॉम स्मॉलर टाउन्स वॉन्ट टू कम हिअर. भाई तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? हे प्रेशर, दडपण असं येतं का ऊर्जाच मिळते का? दोन्ही, कधी कधी दडपण येतं, कधी कधी बोर करतात लोक, आणि कधी कधी खरंच ती ऊर्जा मिळतेच आईमुळे किंवा त्या सगळ्या लेगसीमुळे. दडपण आहे, निश्चितच दडपण आहे. आई असतानाही ते जाणवायचं. आता तर ती नाही आहे, पण तिचा वसा म्हणा किंवा तिचा वारसा म्हणा
जेव्हा आपण सांभाळायला घेतो तेव्हा एक प्रेशर जाणवतंच. पण माझं मत असं आहे त्यावर की जेव्हा मला कुणीतरी हे म्हणतं की तुम्ही माईची लेख आहात ना, फार भाग्यवान आहात, फार नशीबवान आहात, तेव्हा मी सुखावते ना, तेव्हा मी ते कुठे ना कुठे आतमध्ये माझा तो कोणा असा फुलपाखरं थोडीशी बागडल्यासारखं होतच ना. मग ते जे प्रेशर आहे ते मला डील करता आलं पाहिजे. त्या नावामागे, त्या नावासोबत ज्या जबाबदाऱ्या आपसूकपणे माझ्यापर्यंत आल्या आहेत त्या मला पेलायलाच हव्या. तुम्ही जर एकीकडे त्या नावाने ओळखले जात असाल, ते एन्जॉय करत असाल, त्यातनं सुख घेत असाल, कुठेतरी सुखावत असाल, तर ती जबाबदारीसुद्धा तुम्हाला आनंदानेच पार पाडता आली पाहिजे. मुळात DNA नावाचा जो एक फॅक्टर असतो तो जबाबदारी तुमच्याकडे ती आपोआप येतेच आणि तो तुम्हाला सगळं काही शिकवतो. फक्त ती वेळ यावी लागते. आणि जर तो DNA आहे तर त्या DNAचा मला अभिमान आहे आणि ज्या गोष्टीचा मला अभिमान आहे त्यासाठी डील करणं हे काही खूप मोठं काम नाही आहे माझ्यासाठी. मला हे विचारायचंय, जेव्हा ती जबाबदारी घेतली, म्हणजे जेव्हा नाही गेले आणि सगळं तुमच्याकडे आलं, तेव्हा ची सिच्युएशन काय होती? म्हणजे किती महिने या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला गेल्या की अरे आपल्याकडे हे आता सगळं आपल्याला सांभाळायचं आहे किंवा हे फार मोठं काम आहे? म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून असं शांत, म्हणजे अजूनही असं शांत वाटतं आणि माई थोड्या ॲग्रेसिव्ह होत्या, तर कसं होते? म्हणजे शेवटी काम तेच करतायत पण दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व करतायत. आई जहाल पण होती आणि आई मवाळ पण होती, दोन्ही होतं तिच्यामध्ये. मी तशी जहाल नाहीये, कारण आई सुद्धा मला म्हणायची की तू इतकी शांत कशी असू शकते, इतक्या शांतपणे कशी बघू शकते एखाद्या विषयाकडे. पण आहे, म्हणजे जे आहे ते आहे, ते नाकारता येणार नाही. खरं सांगते, आई अचानक गेली आहे, ती काही जाणार नव्हती, जावं अशी तिची अवस्था पण नव्हती. त्यामुळे तिचं जाणंच मला पचवता येत नव्हतं. आई गेली यावर विश्वासच ठेवता येत नव्हता की ती आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, फक्त फुफ्फुसातलं पाणी काढायचं आहे, मी बाहेर बसू नये. आम्ही नंतर चहा घेणार होतो आणि तिकडच्या तिकडे गेली कशी, मी तर बाहेरच येते. तर मला ते पचवता येत नव्हतं. आणि नंतर जसं जसं ते जाणवायला लागलं की आज आई नाही भेटली, उद्या आई नाही भेटली, व्हायचं काय की आईचे सतत दौरे असायचे, आई सतत प्रवासामध्ये असायची, सतत भाषण नाही तर राशन नाही हे तिचं स्लोगनच होतं. पण म्हणजे आई कुठून ना कुठून येईल इतके दिवस राहायची आपल्याला सवय, पण मग हळूहळू जाणवायला लागलं की नाही, आता आई नाही येणार आहे. आता जे काम आहे, जे आईने सगळं उभं करून ठेवलेलं आहे, कुठे ना कुठे सांभाळावं लागणार आहे. आणि मुळात आम्ही सगळेच तेव्हा एका अर्थाने डिस्ट्रॉय झालो होतो. कारण आईने कधीच मी आणि आमचा दीपक दादा किंवा आमचा विनय किंवा अरुण किंवा मनीष कधी तिने असा भेदभाव नाही केला. म्हणजे मी तर सगळ्यात शेवटच्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी होते, आधी ही सगळे जण होते. मला हात वर करावा लागायचा की मी पण आहे, मला पण बोलव, असं या पद्धतीने. तिला आपलं पर्क असं काही नव्हतं. पण ते 6 महिने सुरुवातीचे, तो काळ मात्र मला जसाच्या तसा आठवतो. त्या काळामध्ये मला खूप चांगली माणसंही भेटली आणि त्या काळामध्ये मला खूप खचवून टाकणारी माणसंही भेटली, दोन्ही पद्धतीची माणसं भेटली. आणि प्रत्येक वेळेस, प्रत्येक पावलावर तिचं कुठलं ना कुठलं वाक्य माझ्या समोर येत गेलं. मग असं वाटायला लागलं की आपण कदाचित चुकीचा विचार करतोय, आपण असं समजतोय की आपली आई आपल्यासोबत नाहीये. मग ही वाक्य कुठून येत आहेत, हे रस्ते कोण दाखवतंय, या गोष्टीकडे आता तू या अँगलने बघ, या गोष्टीवर आता तू असा विचार कर. हे जे काही माझ्या मेंदूमध्ये फिरतंय किंवा मला कळत आहे ते कुठून येते. आणि मग असं वाटलं की नाही, आई आहे आणि ते कुठे ना कुठे हाताला धरून आपल्याला चालवतीये. पण ते 6 महिने त्यानंतरचे मला आलेले अनुभव, आणि मग मी ठरवलं की लोकांनी आपल्याकडे येणं कमी केलंय किंवा लोकांचं आपल्याकडे व्हिजिट करणं किंवा आपल्याशी संपर्क करणं कमी झालंय. त्यात लोकांची काही चूक नाहीये, कारण माई होत्या तोपर्यंत ही सगळी लोक माईच्या सोबत होती, माईंना मदत करत होती. किंबहुना आई म्हणायची की ही जनता माझं सरकार आहे, जे काही माईंनी काम उभं केलं ते ह्या लोकांच्या बळावर उभं केलं. त्या लोकांना आता हा विश्वास बसायला हवाय की
ते काम त्याच पद्धतीने सुरू आहे. मी दुवा आहे मधला, मी कधीच करत नाही. ही संपूर्ण टीम आहे, जी लोक माई परिवारात काम करतायत, जे त्या संस्थांना मदत करतायत, जे ते संस्था शोधत येत आहेत, जे भविष्यामध्ये परत मदत करणारे आणि हे काम जे पुढे वाढत जाणार आहे, त्या सगळ्यांचं योगदान आहे ती संस्था. मी त्या पुढे काहीही नाही, पण आता ठरवलं की पुढे जायचं, लोकांना सांगायचं की काम सुरू आहे, या संस्था बघा. त्याच पद्धतीने तीच तत्व, तेच संस्कार तसंच सुरू आहे. जसं दादाने सांगितलं तसं थोडंसं अपडेशन तर करावं लागणार आहे, कारण कुठलंही ॲप अपडेट झालं नाही तर ते बंद पडतं किंवा ते काय म्हणतात ते वर्क करत नाही. त्यामुळे ते अपडेशन तर आहेच आहे, पण आता बऱ्यापैकी सावरली आहे आणि काम सुरू आहे. थँक्यू. आत्ता जे काम करतेस आणि तू सुद्धा ते जर तुम्ही करत नसता तर काय करत असता, कुठलं प्रोफेशन? कधी काही वाटलं होतं किंवा अजूनही वाटतं की अरे ही जबाबदारी नसती तर मी हे केलं असतं, मजा आली असती? नाही, कधी असं मनात विचार आला नाही. त्यामुळे कदाचित बाहेर जमलं नसतं म्हणून वापस हे असं त्याचं उत्तर असणार. हो, पण नाही मला वाटलं कधी बाहेर जावं, कारण आम्ही लहानपण तिथे गेलं, तिथल्या निसर्गाशी एकरूप झालो. प्राणी पक्षी घरीच होते. सुरुवातीला वाटायचं की प्राणी पक्षी सगळ्यांच्याच घरी असतील, कारण आम्हाला दुसरं जगच माहिती नाही ना. म्हणजे आम्हाला त्याच शाळेमध्ये शिकवलं, आदिवासींबरोबर आम्ही मोठे झालो. म्हणजे बहीण जेव्हा पहिल्यांदा नागपूरला आली तेव्हा तिने ते स्ट्रीट लाईट बघितलं आणि इथे म्हणाले चांदण्या किती खाली आल्या. ही परिस्थिती होती ना, लाईटच नव्हती ना. 95 साली इलेक्ट्रिसिटी आली आमच्याकडे, लाईटही नव्हती त्यावेळेस. त्यामुळे वेगळं जीवन आम्ही तिथे जगत होतो. बाहेर आल्यावर बघितलं की हे काहीच नाही, तिथे हिमालयाला जे होतं ते वेगळंच होतं. इकडे भलतंच जग आहे. शिकायला बाहेर पडलो, त्यानंतर 8वीनंतर बाहेर पडलो. खूप जमीन आसमानाचा फरक होता. बाहेर ॲडजस्ट करायला फार त्रास झाला आम्हाला. तिथलं जे प्युरिटी होती लोकांमधली, प्रामाणिकपणा असेल, चोरी नाही आदिवासींमध्ये, बिलकुल कधी चोरी व्हायची नाही. कारण आम्ही कधी घराला कुलूप लावायचो नाही. आणि तिथून डायरेक्ट पुण्याला आला असता तू? नाही, अहमदाबाद. बरोबर. मला वाटतं तू पुण्याशी कम्पेअर करतो. नाही, ते सगळ्या गोष्टी बलात्कार होत नव्हते तिथे. बालपणी बालविवाह वगैरे व्हायचे. अजूनही काही भागामध्ये जे शिक्षण नाही तिथे होतात बालविवाह वगैरे. खरं तर लेटेस्ट आकडे बालविवाहाचे आहेत. भारतातले किती विवाह हे बालविवाह असतात? कोण सांगेल मला, किती टक्के? 1%, 2%, 2-5%, 5%? किती लोकांना 5% वाटतंय? पर्सेंटेज टोटल विवाहांपैकी किती बालविवाह? 10% किती लोकांना वाटतंय? 15%? कमी ना का जास्त? कमी करू का? 22% आकडा आहे. 22%. मला आईने कधी असा फोर्स नाही केला. मुळात मी काय शिकते आणि काय अभ्यासक्रम आहे हे तिला काहीच माहिती नव्हतं. ती स्वतः मराठी हाफ पॅन्ट 4थी पास म्हणून सांगायची. अर्धा वेळ तिचा शेतात गुरं राखण्यामध्ये जायचा आणि गुरं एकदा तलावामध्ये गेली की ती अर्ध्या वेळात शाळा शिकायची. मधल्या सुट्टी जायची, त्यामुळे तिचं नाव मधली सुट्टी होतं शाळेमध्ये. हे ती आवर्जून सांगायची. पण मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा शेवटची जी आपली एक्झाम असते त्याच्यामध्ये सायन्सच्या प्रयोगशाळेमध्ये एक बेडूक कापून ठेवला होता, म्हणजे डिसेक्शन केलं होतं. त्याचे 4 पाय दोराने बांधलेले होते आणि शिकवत होते. मला खूप रडू आले होते बघताना, कारण त्याचं ते हात तेव्हाही असं लपलप चालू होती हातची. आणि तेव्हा कळून चुकलं होतं की हे आपलं क्षेत्र नाही, आपण सायन्सला जाऊ शकत नाही आणि जाऊही नाही आपण, कारण ते झेपणारच नाही आपल्याला. दुसरी गोष्ट अशी की मला 10वीला गणितामध्ये फक्त 52 मार्क होते, त्यामुळे मी कॉमर्सला जाण्याचा प्रश्नच येणार नव्हता. पण मला मराठी किंवा समाजशास्त्र ह्या विषयांमध्ये आवड होती त्या विषयांची. नंतर 11वी-12वीला समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे विषय आले. आर्ट्सला मी गेले ऑफकोर्स, आणि मानसशास्त्र कुठेतरी इंटरेस्ट वाटल्यामुळे मग ग्रॅज्युएशन त्यामध्ये केलं. पण आता जेव्हा हा प्रश्न मी फेस करते की जर तुम्ही हे काम करत नसता तर तुम्ही
काय करत असते, तर मी कुठेही गेले तरी मी हेच काम करत असते. मी दुसरं काम करूच शकत नाही, कारण शेवटी परत DNA वर येईल मी, की माझं DNA मला अलाउच करत नाहीये की मी दुसरं काही करावं. त्यामुळे नाही, मी कुठे जरी असते, काही जरी दुसऱ्या ठिकाणी असते, तरी हेच काम माझ्याकडे असतं. सगळ्यांनाच माहिती आहे की ताई छान लिहितात, छान गझलकार आहे. तर मला असं वाटतं, म्हणजे मला कार्यक्रम पण थोडा आवडतं घ्यायचा आहे. सो तुमच्याकडनं काहीतरी छान ऐकायला आवडेल. आणि ते दादा तुम्ही सांगू शकता किती फास्ट आणि माईक पास केला. तू कविता चालबद्ध कर, मी नृत्यबद्ध करतो. शेवटची रचना आहे की पुढे बोलणार आहोत आता शेवटची. मग मला असं वाटतं की माई गेल्यानंतर जे मला माईंसाठी लिहिता आलं तेच मी इथे सादर करावं. आणि बघा तुम्हाला आवडतं का. मग अशी गझल तुम्ही माझी सादर केलीस की दिली बारा शाने म्हणून ती मला यंत्राची वेळ सत्य. पण इथे मी माईंवर लिहिलेली रचना सादर करते की काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला. काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला. एका दिवसासाठी माझी आई द्या आणून. एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला. तीच ऊन होऊन विलगते तीच सावली पांघरते. तीच ऊन होऊन विलगते तीच सावली पांघरते. तीच आकाशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला. तीच आकाशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला. ती नाही हे माहीत असते म्हणून लावते कुलूप मी. तुझ्या खोलीला दादाने पाहिजे की ती नाही हे माहीत असते म्हणून लावते कुलूप मी. एक हाक मग ऐकू येते कशी काय आतून मला. एक हाक मग ऐकू येते कशी काय आतून मला. संकटावरी पाय रोवुनी उभी राहिल्यावर कळले. संकटावरी पाय रोवुनी उभी राहिल्यावर कळले. तूच घडवले आहे आई तुझ्याच साच्यातून मला. तूच घडवले आहे आई तुझ्याच साच्यातून मला. आणि शेवटचा शेर किंवा शेवटच्या 2 ओळी बघा की जशीच्या तशी आठवते. जशीच्या तशी आठवते पण असे वाटते कधी कधी झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला. झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला. काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला. एका दिवसासाठी माझी आई द्या मला. खूपच छान. थोडासा वेळेचा हे आहे, पण आपण पुन्हा एकदा मला तर यांची एकदा मुलाखत पण घ्यायची वेगळी, त्यामुळे आपण त्या कार्यक्रमाला हे करूया. आता मेन कार्यक्रमाकडे इथेच थांबला तरी चालेल. 5 मिनिटांची. आज आपले जे उत्सवमूर्ती आहेत ते म्हणजे ॲडव्होकेट अजित कुलकर्णी. त्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते एक समर्पित व्यक्तिमत्व, जे केवळ विचारांनीच नाही तर कृतीनेही समाजाचा चेहरा उजळवतात. त्यांच्या आनंद साधना प्रकल्पामध्ये समाजातील आपले जे दृष्टिहीन बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांनी एक उमेद, त्यांच्यासाठी आधार आणि आत्मनिर्भरतेचा एक प्रकाश पेरलेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या बांधवांचं रोजचं जगणं, खाणं पिणं, आरोग्य सगळं काही अडचणीत आलेलं होतं. यावेळी अजित सर आणि त्यांच्या टीमने बांधवांपर्यंत दर आठवड्याला घरपोच अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि आर्थिक मदतही पोहोचवली. हे सगळं अत्यंत व्यवस्थित पद्धतीने प्रत्येकाच्या खात्यामध्ये QR कोड, नेट बँकिंग या सुविधांच्या मार्फत त्यांनी निधी ट्रान्सफर केला, कोणताही मध्यस्थ न ठेवता. त्यांनी केवळ मदतच नाही तर स्वकष्टाने त्यांनी उभं राहावं यासाठी ब्लाइंड युवांसाठी लाईफ स्किल्स म्हणजे संगणक प्रशिक्षण शिबिरं, व्होकेशनल कोर्सेस, मोबाईल ऑपरेशन्स, थेट मार्केटिंग वर्कशॉप्स देखील सुरू केली. त्यामुळे आपल्या या युवक युवतींना रोजगार मिळवता आला आणि आत्मसन्मान आणि आत्मविश्वास देखील मिळाला.
त्यांनी त्यांच्याकरिता वाचनालय, ऑडिओ बुक, स्वतंत्र वर्ग यांसारख्या उपक्रमातून आनंद साधना संस्थेने या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि जीवन विकास खुला केलेला आहे. एक जाणीव आहे आणि एक नवा आदर्शही म्हणायला हरकत नाहीये. अजित कुलकर्णी सर हे फक्त मदतीच्या हातापुरते थांबत नाही, तर त्यांनी माणुसकी, स्वावलंबन आणि सन्मान यांचा ते एक दीपस्तंभच ठरलेले आहे. त्यांचं कार्य म्हणजे समाजातल्या विसरल्या गेलेल्या माणसांसाठी ते एक आधार बनलेले आहेत. आज इन्स्पायरर स्ट्राईकच्या मंचावर मला सांगताना अभिमान वाटतोय की यावर्षीचा बाबा आमटे पुरस्कार 2025 त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर मी तुम्हाला विनंती करते की कृपया तुम्ही येऊन तो स्वीकार करावा, की त्यांनी सुद्धा इथे यावं. आजच्या या 19व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सकाळी ज्यावेळेस आम्ही सोलापूरवरून बसने येत होतो त्यावेळेस साधारणतः हडपसरच्या तिथे एक तिरंगा घेऊन मुलगी दोरीवरती कसरती करत होती आणि खूप लोक फोटो काढत होते. ते चित्र खूप मनस्वी होतं. स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाकडे जाताना सुद्धा समाजातला असा खूप मोठा घटक आहे की तो खऱ्या स्वातंत्र्यापासून खूप वंचित आहे. आजच्या या इन्स्पायर ट्राईबच्या कार्यक्रमासाठी प्रकाश वाटा फाउंडेशन आणि त्यासोबतच इन्स्पायर ट्राईबचे सगळे सभासद, विशेषतः श्री व सौ चाफेकर ताईंचंही नाव घेतलं पाहिजे, आणि हे सगळी टीम मागच्या 1 महिन्यापासून खूप मेहनत घेतली. आणि ज्यावेळेस मला दादांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की यावर्षी तुमच्या सगळ्या कामाला पुरस्कार आम्ही बाबांच्या नावचा देतोय, तर खूप जड झालं. आणि आज तुमच्यासमोर या कामाला पुरस्कार मिळाला. आणि मी संग्राम सरांचं भाषण, सगळ्यांचं भाषण ऐकत होतो आणि मी विचार करत होतो आम्ही ज्या विषयात काम करतोय त्या विषयाचा उल्लेख तरी होईल का, तर तो उल्लेख होऊ शकला नाही. त्याचं कारण असं आहे की त्या विषयामध्ये आत्तापर्यंत कोणी फारसं घुसलेलंच नाही आहे की ज्या दिव्यांग घटकासाठी आम्ही काम करतोय. मागचे 22 वर्ष झाले, 16पेक्षा जास्त झाले की मी दिव्यांग विषयामध्ये काम करतोय. त्याचं कारण असं की अतिशय सामान्य कुटुंबात मी सोलापूर जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला आणि एका अल्पसंख्याक आपण म्हणू शकतो अशा गटामध्ये मी शिकत होतो. माझं एकट्याचंच आडनाव कुलकर्णी होतं वर्गामध्ये आणि इतर आडनावाची सगळी मित्र कंपनी होती. आणि मधून अधून खानपानावरून, जातीवरून बऱ्याच वेळा गमती जमती व्हायच्या आणि त्या माझ्या मनाला खूप लागायच्या. आणि मला असं वाटायचं की ह्या सगळा विषय माझ्या बाबतीत घडतोय आणि मला काही त्याला व्यक्त होता येत नाही. म्हणून मी पुस्तकं वाचली. हळूहळू युवक क्रांती दलाचे डॉक्टर कुमार सप्तर्षींच्या संपर्कात आलो. मग त्यांनी मला बरेच चर्चा झाल्यानंतर सांगितलं तू हे सगळं बोलतोय ते रचनेचं बोलतोय, ते तुला बाबांकडे पाहायला मिळेल. बाबा कोण याचा शोध सुरू झाला. आणि एका अतिशय सामान्य घरात, माझ्या घरी मी नोकरीला लागेपर्यंत TV नव्हता, आजही नाही, रेडिओ होता. आणि रेडिओवरती बाबांच्या मी काही कथा ऐकल्या होत्या पुणे आकाशवाणीवरती. त्यासोबतच सुनीताताई देशपांडेंचा एक धडा होता मला व्याघ्रदर्शन, त्यातून 10वीच्या बाबांचं व्यक्तिमत्व, ताईंचं व्यक्तिमत्व पाहिलं होतं. आणि डॉक्टर कुमार सप्तर्षींनी सोमनाथच्या शिबिराचं एकदा आमंत्रण दिलं आणि मी वयाच्या 16वं वर्ष होतं माझं, त्यावेळेस मी सोमनाथला गेलो आणि तिथं ताई बाबांना प्रत्यक्ष बघितलं. नुसतं बघितलंच नाही तर ऐकलं. आणि बरोबर शिबिराचे 7-8 दिवस संपले आणि मला वाटलं की खरं शिबिर आजपासून सुरू झालं. ज्या दिवशी आम्ही निघालो होतो तासनतास विकास भाऊंचं भाषण ऐकलं
आणि मग असं लक्षात आलं की हे जग काहीतरी रचनेचं वेगळं आहे. त्यावेळेस बाबा आजारी होते आणि शेवट आजारी असल्या कारणाने ते झोपूनच भाषण करायचे शेवटच्या टप्प्यात. तर बाबा असं म्हणाले होते की आपल्या हाताची 5 बोटं पहा आणि त्यातलं जे शेवटचं बोट आहे त्या अक्षम बोटासाठी काम करा आणि एक विषय निवडा. ताई आजी म्हणायच्या प्रतिज्ञा करा बाबांसमोर. आमच्यासाठी ते सगळं वेगळं होतं, पण ते जे सगळं शब्द आमच्या कानावरती पडले, ताई म्हणायला DNA चा विषय काढला, मी तर त्या सगळ्या रांगेत कुठंच नाही, परंतु ते जे शब्द होते तो शब्द आमचा DNA झाला आणि एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. वर्ष 2008ला डॉक्टर गिरीश कुलकर्णी ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी खूप संधी दिली कामाची, त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली आणि अपंगांसाठी शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, पुनर्वसन, स्वतःचं चरितार्थाचं साधन सांभाळून आपण काय काय करू शकतो या विषयावरती मी कामाला सुरुवात केली. सलग 19 वर्ष मी एका वेगळ्या गावात राहिलो, माझं गाव सोडून, आणि माझा जो शोध सतत सुरू होता, वर्चस्ववादाचा जो जंतू आहे तो प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं वरती येत असतो. तो जातीच्या रूपाने येतो, संपत्तीच्या रूपाने येतो, कधी परंपरेने येतो, कधी वारशाच्या निमित्ताने येत असतो. आणि हा जंतूचा शोध माझा अजूनही सुरू आहे. तर तो घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की अंधारलेली कोपऱ्यापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. म्हणून आनंद साधना नावाचा उपक्रम सुरू केला. तत्पूर्वी आमच्या 19 वर्षाच्या प्रवासामध्ये 2000 विद्यार्थ्यांसोबत जे लाड गाळणारे, हातावर चालणारे, असे जे अंध, अस्थिव्यंग, मूकबधीर मुलं, त्यांना जॉब लावण्यासाठी माझं छोटं तरी योगदान मला नक्की देता आलं, हे या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. आमचे 250 विद्यार्थी, प्रकाश वाटा नाव वाचलं की मला खूप आनंद वाटला. ज्यावेळेस भाऊचं पुस्तक आलं, आनंद सरांनी प्रकाशित केलं होतं, पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर ते गाजलं आणि अनेक अशी प्रेरणेची बेटं उभा राहिली. त्यातून आम्ही प्रकाश वाटा नावाचं ब्रेलचं मासिक सलग 10 वर्ष चालवलं, स्पर्धा परीक्षांचं. आणि रिलायन्स दृष्टी वगैरे हे नंतरच्या काळात आलेलं आहे, परंतु आम्ही रद्दी, स्क्रॅप गोळा करून त्याची विक्री करून आम्ही ते मासिक चालवलं आणि त्या मासिकच्या माध्यमातून 250 कुलसंग्राम सर आमची गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात. मला असं वाटतंय की आम्ही जे काही काम करू शकलो, हे सगळं जरी टीमवर्क असलं तरी त्याला पाठीशी हात देणारी खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं लागतात. दादांचं तर मोठ्या भावासारखं कायमच मार्गदर्शन आणि साथ लाभलेली आहे. त्यासोबतच जिथं माझ्या आई समान असणाऱ्या कल्पनाताई आहेत, संचेती मॅडम आहेत, सुवर्णाताई आलेल्या आहेत, त्यासोबतच मकरंद वैद्य सर आहेत, आमची सगळी टीम आहे, चास्कर काका आहेत, दुपकर काका आहेत. हे सगळ्यांनी खूप साथ मागच्या अनेक वर्षांमध्ये दिलेली. मला असं वाटतं की आपण खूप असं मोठे विचार, मोठ्या धोरणात्मक गोष्टींवरती बोलण्यापूर्वी, चिंतन मंथन करण्यापूर्वी एक छोटी तरी कृती करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस महात्माजींना विनोबाजी भेटायला आले, त्यावेळेस विनोबाजींनी खूप व्यासंगी आध्यात्मिक त्यांना प्रश्न विचारले आणि महात्माजींनी त्यांना त्यावेळेस दिलेलं उत्तर होतं सेवाग्राम चकुटीमध्ये की तू एक छोटी तरी कृती कर आणि मग ह्या सगळ्या चिंतन मंथनाकडे जा. मला असं वाटतं ती जी छोटी कृती आहे ती खूप महत्वाची आहे. एक वर्षांपूर्वी एक असा दौर आला की मला असं वाटलं की एक नवीन काम आपण सुरू करणं खूप गरजेचं आहे. बाबांची वाक्य कायम स्मरणात असतात. ज्वाला आणि फुले नावाचा बाबांचा काव्यसंग्रह आहे आणि त्याच्यामध्ये बाबांनी जे काही सगळं लिहिलंय ते अगदी ते जगलेले आहेत, म्हणून ते शब्द बाबांचे उमटलेले आहेत. मला असं वाटतं बाबांचं एक वाक्य आहे, जगाकडे पाठ फिरव, जग तुझ्या पाठीशी, आणि जगाच्या कानाकोपऱ्यात तू कुठेही उभा राहा, प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने सेवा काम करत राहा, प्रभूचे हजारो हात तुला शोध देतील. हे मी ऍक्च्युली जगतोय 1 वर्षापासून. आनंद साधना नावाचा उपक्रम ज्यावेळेस सुरू केला सोलापूर जिल्ह्यामध्ये, मी 19 वर्षानंतर मायग्रेट झालो माझ्या गावाकडे. सगळ्या पिढ्या बदलल्या, चेहरे काही ओळखीचे, मला माहितीच नाही का ह्यांचं काय नाव आहे, यांचं काय नाव आहे. अशा गावामध्ये आलो. माझा मित्र हनुमंत कदम, मधुरा आणि मिलिंदताई, मधुकर डोयफोडे सर, ह्या सगळ्यांनी खूप मदत केली. मी नव्याने भेटत होतो 20 वर्षानंतर त्यांना, आणि आम्हाला चंद्राणी आतकर मॅडम यांनी एक जागा दिली, 15 गुंठे. दादा आले होते तिथं, वापरायला जागा दिली आणि असं MIDC मध्ये बंद पडलेले आम्ही एका प्लॉटमध्ये कामाला सुरुवात केली. आज तिथे 40 मुलं राहतात. एक विषय डोक्यामध्ये होता की साधारणपणे आपण प्लॅटफॉर्मवरती, दादऱ्यांवरती, जिन्यांवरती, रेल्वे स्टेशनच्या, मंदिराच्या समोर एखादा अपंग, एखादा भिक्षेकरी बघतो आणि त्याला एखादा नाणं देतो. पाऊस पडत असेल, थंडी असेल,
ब्लँकेट देतो, छत्री देतो आणि आपण हळहळतो आणि निघून जातो. परंतु ती जी हळहळ आहे, ती जी अस्वस्थता आहे, ती आपण पकडून ठेवतो का? जो पकडून ठेवतो त्याचं नाव मुरलीधर आमटेचं बाबा आमटे आहे. जो पकडून ठेवतो ती अस्वस्थता, ती माणसं मोठी काम करू शकतात. हा सिद्धांत कुठेतरी जगण्याचा छोटासा प्रयत्न मागचे 20-22 वर्षापासून सुरू आहे. आता आमचे 40 सगळे अपंग बांधव भिक्षेकरी ते विक्रेता छोटी कन्सेप्ट ठेवली, बेगर टू सेलर, आणि आम्ही सॅनिटेशन प्रॉडक्ट पॅकिंग करून वेगवेगळ्या आठवडा बाजारांमध्ये नेऊन विकतो आणि त्यातून आम्ही दादा 1000 रुपये स्टायपेंड देतो प्रत्येक लाभार्थ्याला. आमच्याकडे पैसे नव्हते मागच्या 6 महिन्यामध्ये. आम्ही स्क्रॅप गोळा केलं, ते विकलं, विक्रीतून उत्पन्न नाही मिळालं, परंतु ते अपंगांना देण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतंय की अशा प्रकारची जी कामं आहेत ती फक्त आनंद साधण्यासारखी एक उभारून उपयोग नाही, कारण संख्या खूप मोठी आहे. 10% भारतीय संविधानामध्ये अपंगांचा उल्लेख अजून व्हायचा आहे, त्याच्यावरती वेगळं काम करायचं आहे. अनुच्छेद 46 मध्ये राज्य दुर्बल आणि दुर्बलेतर घटकांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना आखेल एवढाच मुद्दा सांगितलेला आहे. परंतु नेमक्या योजना काय? फक्त 2च कायदे आतापर्यंत या विषयात येऊ शकले, 1995चा कायदा आणि 2016चा कायदा. अजून धोरणात्मक खूप मोठा बदल होणं गरजेचं आहे. आम्ही शिक्षण केंद्र सुद्धा चालवतोय. शिक्षण केंद्राच्या माध्यमातून 15 ते 20 अपंगांना निवासी स्वरूपाची मदत करतोय. लाईट नाही, अनेक अडचणी आहेत, वाहन नाही. मी गणेश दादांना सांगितलं की आमच्याकडे वाहन नाही, आम्ही भाड्याचं वाहन किरायाने करतो आणि रिक्षा घेऊन बाजारांमध्ये विक्रीला जातो. जेवढं उत्पन्न मिळतं तेवढं आमचं भाड्यापोटी इंधनापोटी जात आहे. त्यांनी शब्द दिला की आम्ही तुम्हाला जवळजवळ एका गाडीची तरी सेकंड हँड गाडी तुम्ही रिक्षा घेऊ शकाल एवढी मदत गोळा करून देऊ. आणि मला खूप सांगायला आनंद होतो या मंचावरती की मागच्या 15-20 दिवसांमध्ये सगळ्या सोशल मीडियावरती इतक्या मान्यवरांकडून इतक्या वेळा आवाहन करण्यात आलं आणि त्यातून आम्ही एक रिक्षा सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये घेतली सेकंड हँड, आणि आमचं काम अजून गतीने सुरू झालेलं आहे. पुण्यामध्ये आणि मेट्रो सिटीजमध्ये येणाऱ्या, मग असे दादा म्हणाले की तुम्ही गावाकडेच राहावं असं अनेकांना वाटतं, ते साहजिक आहे. प्रत्येक ठिकाणी विकास पोहोचला पाहिजे, परंतु प्रत्यक्षामध्ये ग्राउंड रिएलिटी तशी आहे का? 140 कोटी लोक मोजलेले न मोजलेले तर अनेक आहेत. जिथं रेल्वेच माहीत नाही असे पण दादांकडून आपण ऐकलं. तर अशा लोकसंख्येसाठी आपण काय काय करू शकतो? जेवढं करू तेवढं कमी पडणार आहे. मला असं वाटतंय की धोरणात्मक बदल एका बाजूला झाला पाहिजे, त्याच वेळेस हातात हात घालून संस्थात्मक आणि रचनात्मक बदल देखील होणं तितकंच गरजेचं आहे. आणि माय स्टोरी सेशनमध्ये एक वाक्य ओघाने आलं होतं की संस्था म्हणजे काय? सरकार नाही. सरकार हे संस्था होऊ शकत नाहीत, परंतु सरकारने कसं काम करायला पाहिजे याचं मॉडेल मात्र नक्की संस्था होऊ शकतात. मला असं वाटतंय पुण्यनगरीमध्ये ही खूप मोठी शक्ती आहे. पुण्यनगरीचं वर्णन दादांनी केलं, संग्राम दादांनी, की अशा कामांना खूप मदत मिळत गेली तर ही कामं अनेकांना ती प्रेरणादायी ठरू शकतात. आम्हाला पुण्यामध्ये जागा हवी, जागा शोधतोय, कारण आमची बरीचशी मुलं जे पुण्याला प्लेसमेंटसाठी कंपन्यात पाठवली त्यांची इतक्या अडचणी आहेत. राहण्याची जागा मिळाली तर ॲक्सेसेबल टॉयलेट नाही, वरच्या मजल्यावर मिळालं सगळीकडे लिफ्ट नाही, घरी राहायचं तिथं लिफ्टची व्यवस्था आहे, वरच्या मजल्यावरती मिळालं तर कपडे वाळत घालायला ड्राईंग एरिया नाही, जाता येत नाही, व्हीलचेअरवरती आहेत, काठ्या टेकत चालतायत, कोणी मूकबधीर आहे, कोणी अस्थिव्यंग आहे. अशा सगळ्या घटकांसाठी तर पुण्यामध्ये जागा शोधतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जागेचा विचार जरी सगळ्यांपर्यंत पोहोचला तर मला असं वाटतंय की या कामाचे चांगलं रोल मॉडेल होईल. आनंद साधना हे काम करत असताना आमच्या पाठीशी दादांसारखी तुमच्यासारखी मंडळी आहे म्हणून आम्ही काम करू शकतो. ग्रामीण भागातले प्रश्न खूप वेगळे आहेत. रील्सनी सगळ्यांच्या मनावरती आणि सगळ्याच माणसांवरती इतकं अतिक्रमण केलंय की आता इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे की आपण 22% बालविवाह आहे, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की 30 मुलांमध्ये 2 मुलं ऑटिझमची आता जन्माला येत आहे. अशा प्रकारचं नवं आक्रमण, नवं अपंगत्व आपल्या सगळ्या मानवजातीसमोर मोठं संकट आहे. या सगळ्या विषयांवरती काम, चिंतन, मंथन व्हावं. आणि बाबांनी तर ह्या विषयावरती, ताईंनी खूप वर्षांपूर्वी काम केलंय. अपंगांना लैंगिकतेचे अधिकार, त्यांचे विवाह झाले पाहिजे, त्यांना मुलं झाली पाहिजे, त्यांना घरं मिळाली पाहिजेत, रोजगार मिळाला पाहिजे. हा विचार जवळजवळ 75 वर्षांपूर्वी आरोग्य सेवा समिती, साधनाताई आणि बाबांनी केला. तो विचार आणि बाबांचं जे स्वप्न होतं की आपण ज्यावेळेस दादा तुम्ही नक्की हेमल कसा आनंदवनला जा, आपण बघा रोज नवीन, रोज आळावे ते नवे तराने, असं बाबांनी एका त्यांच्या कवितेत म्हणलेलं आहे. असं रोज नवीन तिथं घडत असतं.
मला असं वाटतंय, बाबा म्हणाले की सगळ्यांनीच आनंदवन हिमाल कशाला येऊ नका, तुम्ही तुमच्या जागी आनंदवन तयार करा. हाच विचार या निमित्ताने आपण घेऊन जाऊया. इन्स्पायर ट्राईब सारखा ग्रुप सकाळी 6 वाजल्यापासून झोपेतून उठल्यापासून काम करतोय. मला असं वाटतंय की या निमित्ताने असा सगळा चांगला विचार, चांगला समाज तयार करण्याचा आपण या मनाशी खुणगाठ बांधूयात आणि आपण चांगलं पेरत राहू. नक्कीच या समाजामध्ये चांगलं उगवेल. बाबांच्या कवितेने माझ्या सगळ्या ह्याच्यात समारोप करतो. एकटान तू तुझ्याच या हजार काया, मागुती तुझ्या तुझीच ही विराट छाया, सुटायची युगे युगे न गाठ ही युगांची, तुटायची न जन्म जन्म आण आसवांची, सांग तू किती घाम पाहिजे अजूनी, गोकुळे किती हवीत पत्थरामधुनी, दूर गाड गोडातून ऐकतो पुकारा, दैन्य जिंकण्यास सैन्य चालले पुढारा, अश्रूंच्या बंडाचा गरजला इशारा, थांबला न सूर्य कधी थांबली न धारा. म्हणजे आता मला बोलायचं नाहीये पण तरी मी बोलतोय. यांची जेव्हा मुलाखत घेतली होती ना, तर एक जे ट्रिगर असतं ना ते असं होतं की ज्या संस्थेसाठी, ज्या लोकांसाठी हे काम करतायत ना, त्यांनी एकदा त्या गप्पा मारताना असं सांगितलं की त्यांना जास्त वेळ टॉयलेटला जायला प्रॉब्लेम येतो म्हणून ते कमी खातात, कमी पाणी पितात. म्हणजे ही अवस्था आहे. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की त्या रिक्षासाठी पैसे पाहिजे, आम्ही ॲक्च्युली त्या कन्व्हिक्शनने ते कॅम्पेन रन केलं आणि व्हेरी हॅपी. म्हणजे मला हे माहिती नव्हतं, त्यांनी आत्ता सांगितलंय की ती त्यांना रिक्षा घेता आली. इथेही आम्ही 3-4 ठिकाणी QR कोड लावले. ज्यांनाही असं वाटलं की आत्ताही जाताना आपण या अजितदादाच्या संस्थेसाठी मदत करावी तर तिथे प्लीज QR कोड आहे आणि ते स्कॅन करून तुम्ही डोनेट करू शकता. थँक्यू सो मच. सगळ्यांचे जे आमच्या ग्रुपचे काही मेंबर्स आहेत त्यांचा आम्हाला तुमच्या हस्ते सत्कार करायचा आहे. कारण की ही लोक सगळी ऑफिसमध्ये काम करून या सगळ्या, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांचं एकदा माझं स्टेटस आलं ना की तेच सगळं स्टेटस मला 10-15 लोकांचं दिसतं. या कन्व्हिक्शनने हे काम करतात. म्हणजे हे शहरात राहतात, जॉब करतात, त्यांचं सगळं आहे, पण त्यांना ही एक सेन्सिबिलिटी म्हणू शकतो आपण की त्यांना आहे की हे काम आपण केलं पाहिजे. म्हणजे काही लोक तर वेड्यासारखे लोकांच्या मागे लागतात की अरे 500 रुपये द्या तुम्ही, हा QR कोड आहे, हा QR कोड आहे. सो मला असं वाटतं काही आमच्या लोकांचं पण आज आपण तुमच्या हस्ते सत्कार करावा. पहिलं मी नाव घेतो धनश्री सुराणा. ही इंटरनॅशनल स्केटर आहे. प्राण्यांसाठी खूप काम आहे तिचं. तिच्यासमोर जर कोणी कोणाला ज्यांना त्रास दिला तर ती मारामारी करू शकेल. आणि कुठलाही शेवटला ती असं विचारते की आणि शेवटला असं ती विचारते किती पैसे राहिले, बाकीचे सगळे पैसे ती ट्रान्सफर करते बऱ्याचदा. बरेचसे लोक 5 वर्षापासून या ग्रुपशी निगडीत आहेत त्याच्यापैकी. आणि कन्सिस्टन्सी 6ला गुड मॉर्निंग टाकून मी काय केलं दिवसभर म्हणजे सकाळी ते सगळं टाकतात. त्या कन्सिस्टन्सीसाठी आम्ही दीपालीला बोलवते. तिची बहीण रजनी पण आहे. हे 5 वर्षापासून सगळे आहेत आमच्याबरोबर. मोस्ट कन्सिस्टंट असं आपण म्हणू शकतो. विजूताईंना बोलवतो. विजूताई हे आमच्या कन्सिस्टंट मेंबर आहेत. त्या बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करत आहेत आणि इथेही आपल्याला वेळ देत आहेत. आमच्याकडे एक कपल आहे की जे दर शनिवारी ट्रेकला जातं, संस्थेचं पण काम करतं. म्हणजे एक वेगळं कपल आहे, असं तुम्हाला कळणार नाही की हे या पिढीचं कपल आहे. आणि फार कन्व्हिक्शनने त्यांचं एकमेकांचं खूप प्रचंड प्रेम आहे. शुभांगी आणि तिचा नवरा, जावई म्हणतो मी त्याला. थांब तिला म्हणजे माझ्या फॅमिली मेंबरचे लोक असतील की नाही या कार्यक्रमाला, पण त्यांची कम्प्लीट फॅमिली दरवर्षी असते. दरवर्षी छान निवेदन करणाऱ्या आमच्या 2 मुली, दीपा सातव आणि निष्णा. निष्णाचा एक व्हिडिओ आला की लगेचच आमच्या कॅम्पेनला भरारी येते.
फोटो तुमच्या सोसायटीतले काही की जे कॅम्पेनचं पहिला श्री गणेश कोण करतं तर आमची सोसायटी करते, त्यातले केळकर काका, करमरकर काका प्लीज या. केळकर काका हे हवामान खात्याचे महासंचालक होते. त्यांची मुलाखत घेतली तेव्हा म्हणजे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अगोदर यांना फोन यायचा की हे जाऊ शकतात की नाही त्या ठिकाणी या लेवलला. आणि सगळ्यात यंग 80 वर्षाचे आज आपल्याला करमरकर काका हे माझ्यापेक्षा जास्त ते टी शर्ट घालतात असं माझ्या लक्षात आलेलं आहे. टेकडीवरचं काम बघतात ते पाषाण आणि पाण्याने टेकडीच्या इथे. मीच जरा हे झालेलं आहे नावं. सोसायटीतले अजून 4 लोकांना मी एकत्र बोलवतो. योगेश, शिल्पा, अजित. फटाफट या, समोसे थंड होतील ना. हा एकच चान्स मिळतो सगळ्यांचं कौतुक करायला, बाकी सगळे ऑनलाईन असतात त्यामुळे मी थोडा जास्त वेळ घेतोय. अजून आमच्या सोसायटीचे अश्विनी आणि श्रुती यायचंय. प्रत्येक वेळेला आमचं काम लोकांपर्यंत पण पोहोचवतात आणि मदत करतात. जशी दीपाली आमची खूप जुनी मेंबर आहे तशी वैशाली पण आहे. ती बऱ्याचदा 66 डेजचा ग्रुप उत्साहाने जॉईन करते, पुन्हा सोडते, पुन्हा म्हणते नाही आता या बॅचला मी पुन्हा येणार आहे. सो तिचाही प्रयत्न चालू आहे. राजेंद्र दादा खूप जुने, पुन्हा 5 वर्षापासून आमच्यावर काम करतात. सुट्टीने माझ्या बायकोने मला लिस्ट आणून दिली, त्यामुळे कन्फ्युज झाला मी. रुपाली मगर जी रुपाली मगर जी प्रत्येक म्हणजे इथे ती कोथरूडजवळ राहते आणि कॉर्पोरेशन आणि पोलिसांबरोबर खूप छान असं काम आहे. कायम बिझी असते. तिचं स्टेटस बघितल्यावर ती कुठे कुठे काय काय कामं करते वेगवेगळी. संग्रामला सुद्धा तिनेच मला भेटवले. राकेश दादा नाहीये, राजकिरण नाहीये, नितीन दादा एकच वादा असं म्हणतो मी दादा. हा माणूस कुठलाही कार्यक्रमाला कुठलाही प्रॉब्लेम असला की सांगतो. जसं मी तुला काल सांगितलं की अरे नितीन दादा येणार आहे. थोडी झालेलं आहे सगळ्यांना. आता मी आभार प्रदर्शनासाठी. नमस्कार. आभार प्रदर्शन करायचं मला आवड आहे आणि तेच काम मला गणेश दादाने दिलं. सदैव राहून द्या आशीर्वादाची थाप आमच्यासाठी, काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय प्रमुख अतिथी, मार्गदर्शक, उपस्थित सर्व मान्यवर, त्यांचा परिचय आपल्या सर्वांना झालेलाच आहे व आपण त्यांना ओळखता देखील. म्हणून आणखीन वेळ न घेता, त्यांचा नामोल्लेख न करता आपल्या सर्वांचा इन्स्पायर ट्राईब प्रकाश वाटा फाउंडेशनतर्फे मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बाबा आमटे यांच्या नावाने ज्यांना हा पुरस्कार दिला ते श्री अजित कुलकर्णी यांचे प्रथमतः अभिनंदन करतो. आणि हा पुरस्कार देण्यासाठी आमटे परिवारातील आमचे आदरणीय व आम्हाला नेहमीच मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे अनिकेत दादा, ते दरवर्षी भामरागड नागपूर एवढ्या लांबून येतात. या आम्हा सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. दुसरे आमचे नितीन दादा, प्रसिद्ध पराडमुख व्यक्तिमत्व. ते नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहणारे
कमी तिथे मी अशी भूमिका बजावणारे नितीन दादा यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच या कार्यक्रमाची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर लोकांना आवाहन करणारे विविध कलाकार, उदाहरणार्थ श्री मकरंद अनासपुरे, श्री श्रेयस तळपदे, श्री सागर बाबर, सौ सुकन्या कुलकर्णी व सौ भार्गवी चिरमुले आणि RJ बंड्या सर, या सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ता ममताताई सपकाळ आणि प्रमुख उपस्थित प्रसिद्ध निवेदक श्री RJ संग्राम खोपडे साहेब यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद व आभार. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सुंदर असे निवेदन केले त्या दीपाताई सातव व निशाताई यांचे देखील आभार. तसेच या कार्यक्रमासाठी अंबर हॉल उपलब्ध करून दिला त्या पटवर्धन साहेबांचे देखील आभार. इन्स्पायर ट्राईबचे सर्व कोर टीम आणि सर्व मेंबर जे वेळोवेळी आपल्या सामाजिक कार्यास नेहमीच एक प्रकारे मदतीचा हात पुढे करतात त्यांचे देखील आभार. आणि सर्वात महत्त्वाचे, नुसत्या SMS आणि व्हॉट्सअपद्वारे निमंत्रण देऊनही आपण सर्वजण उपस्थित राहिलास. आज 15 ऑगस्ट सारखा दिवस असून देखील आपण व्यस्त कार्यक्रमातून तुमचा अनमोल वेळ या कार्यक्रमास देऊन आला, जे आत्मीयता व आपलेपणा दाखवला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, असे सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन केले, ते सर्व आम्हा सर्वांसाठी खूपच प्रेरणा देणारे ठरणार आहे. आम्हास याची जाणीव आहे आणि त्याकरिता आभार प्रदर्शन हे जाणीवाचे शब्दरूप आहे. आपले एकमेकांचे ऋणानुबंध कायम राहू दे हीच सदिच्छा. शेवटी असे म्हणावे वाटते, आभार तुमचे मानावे इतके परके तुम्ही नाही, आभार तुमचे मानावे इतके परके तुम्ही नाही, आठवणीतून भेटत राहू भेटलो जरी सारखे नाही. सुंदर अशा या सोहळ्यासाठी नेहमीच ऋणात राहू, सुंदर अशा सोहळ्यासाठी नेहमीच ऋणात राहू, नाते हृदय जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू, एक दुसऱ्याच्या मनात राहू. धन्यवाद. नितीन दादाचा एक सत्कार राहिला आहे. प्लीज नितीन दादा, तुम्ही दुसरे नितीन दादा जे मीडिया सांभाळतात, आपले फोटोग्राफी व्हिडिओ सगळंच काही करतात, ते थोडे लेट आले त्यामुळे नमस्कार, मी वैशाली कुलकर्णी. मी इन्स्पायर स्ट्राईकतर्फे आज सर्व देणगीदारांचे फार फार आभार मानते. त्याचप्रमाणे इन्स्पायर स्ट्राईकशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडले गेलेल्या सर्वांचे मी आभार मानते. तुमचा विश्वास, तुमचा पाठिंबा आणि तुमचं सहकार्य याचमुळे आज हे 5 वर्ष आम्ही पूर्ण करू शकलो. त्यामुळे इथून पुढेही तुमची सर्वांची साथ अशीच राहो अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि प्रार्थना करते.